This meeting is being recorded. नमस्कार. आज 26 जानेवारी, भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजचं सेशन खूपच रंगतदार असणार आहे. पण ते सेशन सुरू करायच्या आधी आपण नेहमीप्रमाणे आपल्या मेडिटेशननी सुरुवात करूया. तर अंजली. तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. आज श्रीमती माधुरी बापट आपल्याला रांगोळ्यांचा उगम या विषयावर बोलणार आहेत आपल्या सगळ्यांशी. तर रांगोळी हा असा हे आहे प्रकार की आपण आपल्या क्रिएटिव्हिटीशी त्याच्यामुळे आपलं टच होतो की आपण प्रसन्न मनाने काहीतरी शांत होऊन काहीतरी सुंदर डिझाईन काढतो आणि आज काढलेलं डिझाईन उद्या पुसून परत दुसरं काढतो. म्हणजे आपल्या बेस्ट ऑफ बेस्ट ॲबिलिटीशी टच होतो, प्रेझेंटेशन तयार करतो, ते डिझाईन तयार करतो आणि दुसऱ्या दिवशी त्याच्याशी अटॅचमेंट न ठेवता ते पुसून टाकतो आणि परत नवीन काढतो. म्हणजे ह्याच्यातून आपल्या मेडिटेशनमध्ये जे आपण शिकतो की आपल्या एक्सपिरियन्समध्ये ज्या ज्या गोष्टी येत असतात, मग तो आपला रोजचा श्वास असेल, तो श्वास सुरू होतो, तो राहतो आणि तो निघून जातो. किंवा आपले कुठलेही आपल्या शरीरातले सेन्सेशन घेतले, फॉर एक्झाम्पल कानावर येणारा आवाज. तर कानावर येणारा आवाज येतो कानावर, ऐकू येतो तो काही वेळ, जोपर्यंत तो चालू आहे तोपर्यंत, आणि मग नंतर तो विरून जातो. काही आवाज आपल्याला आवडतात, ऐकावेसे वाटतात, तेही विरून जातात. काही आवाज आपल्याला आजची राग येतो, आवडत नाही, असं वाटतं की लेट्स देम स्टॉप, तेही निघून जातात. आणि तसंच मनातल्या विचारांचं भावनांचं पण असतं. कधी कधी खूप प्लेझंट, खूप आनंददायी आपल्याकडे भावना असतात, विचार असतात, तेही असतात, तेही काही काळाने निघून जातात. आणि कधी कधी काही दुःखदायक, डिफिकल्ट किंवा नकोसे वाटणारे असे विचार, अशा भावना असतात, तेही निघून जातात. तर हे आयुष्याचं हे आहे की प्रत्येक गोष्ट सुरू होते, ती काही वेळ टिकते आणि ती नंतर त्याचा एंड होतो. पण मग सफरिंग कुठे सुरू होतं की ज्या आवडत नाहीत गोष्टी, त्याच्यावर रेझिस्टन्स आपण ठेवला, त्याच्यावर आपण जर आपलं रिपल्शन ठेवलं, तर त्याचा त्रास होतो. किंवा ज्या गोष्टी आवडत आहेत त्या धरून ठेवण्याचा प्रयत्न केला, तो ते आपण त्याच्या क्लिंगिंग राहिलो, अटॅचमेंट टू मच ठेवली, तर त्याचा त्रास होतो. आणि रांगोळी याचं अतिशय आदर्श मला उदाहरण वाटतं की आपण रांगोळीचं डिझाईन आज काढतो आणि तितक्याच ह्याने आपण ते सहज पुसूनही टाकतो उद्या आणि दुसरंही काढतो. त्यामुळे आजचा विषय खूप मला म्हणजे आपल्याशी रिलेटेड आणि इंटरेस्टिंग आहे. तर आपण एक हे अनुभव करणारं थोडंसं 5 मिनिटाचं मेडिटेशन नेहमीप्रमाणे करूयात. तर सगळ्यांनी कम्फर्टेबली बसा. प्लीज सिट कम्फर्टेबली. यू मे क्लोज युअर आईज and feel your whole body sitting. Feel your legs touching the ground. Feel your hands resting on your lap. And let your body relax. Let your belly settle down. Soften your belly. Relax your shoulder. Relax your jaw. Feel your eyes. Soften them. Relax them. And let your body relax. Let all bubbling thoughts that you were doing till this point and you are going to do after this session, let them settle right now. You are completely safe here and now. Nothing to achieve, nowhere to go, nowhere to do. Just being here and now, feeling this moment, feeling this breath. As you feel your body sitting, you will notice that body is breathing. Breathing in, breathing out, natural, normal breathing. Feeling sensations of body breathing. Breathing in, bringing in awareness inside the body. Breathing out, relaxing your body. Breathing in, bringing in awareness inside the body. Breathing out, releasing any holding, any stress, any tension that you might have.
Breathing in, bringing in awareness inside your body. Breathing out, resting into that awareness. Now you are just resting into awareness, feeling any experience that might show up in your body or in your mind. You may be aware of any sounds that coming to your ear. It could be my sound, or it could be any other sound in your surrounding, in your home, in the area you are sitting. You will notice that a sound come to your ear, and the moment it comes to your ear, there is a knowing of sound. Sound come to your ear, stay there, and it goes away. At any point, if you feel distracted or struggling, just come to your body sitting and feeling your body breathing. As you are resting into awareness, becoming aware of any thoughts that might arise in your mind. Normally, we get aware of thought after they start, or after some thought process takes place. But try to see if you can notice thought as it arises into your mind. And also being aware, like once you get aware of that thought, what happens to that thought? Whether it continues or it goes away. You are not identifying yourself with that thought, but just being aware, witnessing that thought. If any emotion arises in the mind, being aware of that emotion. You eventually you might notice that thought will have a lot of power when you are aware of them, unaware of them. But once you get aware of them, they lose their power. They lose you the dictating nature that they have on you. All thought they arise, they stay there for some period and they go away. But if we have too much clinging or too much aversion towards them, then it leads to further entanglement or suffering. Feeling your body sitting, resting into awareness. Letting go of this open awareness, feeling your body breathing in, breathing out. And once ready, making some movement to your hand and leg area and gently opening your eye. Thank you so much. And I now request Srikant Sabnis Kaka to introduce today's speaker to all of us. खूपच छान मेडिटेशन केलंस अंजली. थँक्यू.
आणि माधुरी, मी आता मराठीत बोलायचा प्रयत्न करतोय. माधुरी आमच्या सांगलीची आहे. आणि नॉट जस्ट दॅट, पण एलिमेंटरी स्कूलमध्ये माधुरी आणि मी दुसरी ते चौथी एका शाळेमध्ये होतो. आणि त्यानंतर पुढं पुन्हा युनिव्हर्सिटीमध्ये मी मॅथमॅटिक्सला होतो आणि त्या सेम टाइम शी वॉज इन फिजिक्स डिपार्टमेंट. सो अगेन मला फारशा काही आठवणी नाही आहेत फारशा, पण म्हणजे शी नोज, शी रिमेंबर्स लॉट्स ऑफ थिंग्स. ओके. सो द सो शी हॅज फिजिक्समध्ये दोन तिच्या मास्टर्स आहेत. आणखीन बरेच वर्ष ती ॲरिझोनामध्ये होती. आणखीन शी वॉज कॉलेजेसमध्ये मॅथमॅटिक्स, आणखीन फिजिक्स ती फिजिक्स. शिकवत होती. आणि पहिल्यापासूनच तिला वेदांत आणखीन याचा इतर या गोष्टींचाही खूप इंटरेस्ट आहे. आणि याचा अर्थात हे रांगोळीशी रिलेटेड आहे का नाही ते तीच सांगेल ते. पण एकंदरीत म्हणजे असं तिनं बरेच आर्टिकल्स लिहिलेली आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारची. आणखीन दोन्हीचं असं एक म्हणजे ओव्हरऑल म्हणजे असं एक डीप सेन्स ऑफ लुकिंग ॲट थिंग्स फ्रॉम अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह तिला आहे चांगला. आणि असं आपण माधुरी, एनिथिंग यू वॉन्ट टू ॲड? नो. चांगली इंट्रोडक्शन दिली. फक्त सगळ्या वेगवेगळ्या विषयात मला इंटरेस्ट आहे. त्यामुळे झालंय काय की एक ना धड भाराभर चिंध्या किंवा जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन तशापैकी प्रकार आहे. परंतु ते ठिपके जोडून रांगोळ्या काढायची जी सवय आहे लहानपणापासून, तसे मी फक्त ठिपके जोडले वेगवेगळ्या विषयातले. आवडत असंच मला वाटतं, बाकी काय नाही. सो whenever you want, you can तुला सुरुवात करायला हरकत नाही सेशनसाठी. ओके. ओके. तर सगळ्यांचं स्वागत माझ्या या प्रस्तुतीकरणाला. जरा मी जास्त कमीत कमी इंग्रजी वापरायचा प्रयत्न करते, विशेषतः माधव असल्यामुळे देशपांडे ऑडियन्समध्ये. आणि त्यांना पहिल्यांदाच मला धन्यवाद द्यायचे, कारण त्यांनी मला खूप मदत केली वेगवेगळ्या माझ्या विषयांमधल्या प्रश्नांवरती, भाषेपासून ते हिंदू धर्म, ते इव्हन रांगोळीचा पहिल्यांदा उल्लेख कुठे झाला आहे ते त्यांनी 64 कलाची मला एक जंत्री पाठवली होती. त्याच्यामध्ये मला बरेच वर्ष झाली, त्याला 15 वगैरे वर्ष झाली असतील. पण त्यांनी मला खूपच मदत केली वेगवेगळ्या गोष्टींमध्ये शिकण्यासाठी. आणि अजूनही मी त्यांना सारखं त्रास देत असते, काहीतरी प्रश्न विचारून, पण अजिबात त्यांचा पेशन्स जात नाही. ओके. तर रांगोळ्यांवरती मी एकतर लहानपणापासून काढलेल्या, वयाच्या 5 वर्षापासून शिकलेली. आणि पण मध्यंतरी त्याला खंड पडला. 20 वर्षापर्यंत काढत होते. मग अमेरिकेत आल्यावर जवळजवळ 35 वर्ष त्याला काही बघितलं नाही त्याच्याकडे. आणि एकदम मी माझ्या पॉटरी क्लासमध्ये माझ्या पार्ट्स वरती काढायची रांगोळ्यांची डिझाईन, आणि सगळ्यांना आवडायची म्हणून मी जास्त ती शोधून काढायला लागले. पुस्तक कधीतरी पूर्वी आणलेलं मुलींसाठी. पण त्याचा अभ्यास करताना म्हणजे पहिलं त्याच्यात मला मॅथ आणि सायन्स जास्त दिसलं बाकीच्या गोष्टींपेक्षा. तर त्याचं एक माझं वेगळं प्रेझेंटेशन आहे, ते मी शिक्षकांसाठी नॉर्मली देते. आणि पण रांगोळ्यांबरोबरच बाकी इतर कल्चर, म्हणजे जगातल्या सगळ्या बाकी संस्कृतीमधले डिझाईन्स पण मी खूप त्याच्यामुळे शिकले. आणि ते कम्पॅरिझन करता करता माझ्या असं लक्षात आलं की, किंवा इव्हन भारतातल्याच रांगोळ्या वेगवेगळ्या भागातल्या त्या करताना लक्षात आलं की मराठी रांगोळ्यांमध्ये काहीतरी वेगळेपणा आहे. आणि म्हणून मी तो शोधायचा प्रयत्न केला. आणि थोडाफार मला कल्पना आली होती काय आहे ते, परंतु
डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचं पुस्तक वाचून ते जास्त व्हेरीफाय झाल्यासारखं झालं आणि म्हणून मला हे करायला जास्त कॉन्फिडन्स आला. तर बहुतेक काही लोकांना हल्ली माहित असतं किंवा नसेल, पण मी आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये कशी वेगवेगळी नावं आहेत रांगोळीला आहे, आपली त्याची एक जंत्री दिली आहे. आणि काही मला माहित नव्हतं, म्हणजे कोलम माहिती असतं किंवा चौकपुराण हे माहित असतं, परंतु मुगुलू, पुविडल पुविडल हा कसे छान शब्द आहे. पुविडल म्हणजे फुलांची मांडणी असा केरळी मल्याळी भाषेमध्ये अर्थ त्याचा. रंगावली माहिती असतो शब्द, परंतु हे साथिया, मांडणा वगैरे माहित नव्हते. पण ते असं बघण्यासारखं आहे की कसे वेगवेगळे शब्द आहेत रांगोळीला आपल्या भारतामध्ये. आणि एक कॉमनॅलिटी म्हणजे अशी की सारखेपणा, की भारतामध्ये सगळ्या बायकाच काढतात नॉर्मली, मुली किंवा बायकाच रांगोळ्या काढतात. म्हणजे ते मुलींचं काम, बायकांचं काम असं म्हणजे समजलं जातं. आणि भारतामध्ये तुम्ही कुठेही गेला की हे काही गोष्टी काढल्या जातातच, म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म, गोपद्म, चंद्र, सूर्य, स्वस्तिक, लक्ष्मीची पावले ही भारतभर काढली जातात. तुम्ही कुठेही जा, काश्मीर ते कन्याकुमारी किंवा अगदी सौराष्ट्र ते आसाम. आणि त्याच्या आख्यायिका पण अशा अगदी इंटरेस्टिंग आहेत की कधीतरी हे असं, आता हे भागवतातली वगैरे गोष्ट आहे मला वाटतं, पण ही श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा ती कधी काढायची नाही रांगोळी. आणि मग एकदा तिचाच भाऊ बलराम राजा असतो आणि तो एकदा असं हे काढतो नियम की ज्या बायका काढत नाहीत रांगोळ्या त्यांना शिक्षा करायची वगैरे असं काहीतरी. तर ती घाबरते आणि कृष्णाकडे जाते, म्हणते की तू माझा भाऊ एवढा देव आणि नवरा माझा एवढा पराक्रमी अर्जुन, मला कशाला काढायला पाहिजे रांगोळी, तर मी काय करू ह्या शिक्षेतनं बाहेर पडण्यासाठी. तर तो म्हणला तू कोणीही असू दे, देव असलीस तरी तुला काढायलाच पाहिजे रांगोळी, असं काहीतरी. ते म्हणून ते संबंध भारतभर ते हे काढतातच, शंखचक्र, गदा, पद्म, गोपद्म, चंद्र, सूर्य. आणि लक्ष्मीची पावलं काढायची पद्धत ही सगळीकडे आहे. आणि त्याची एक राजस्थानातली खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की एका दिवाळीमध्ये अशीच एक माहेरवाशीण रांगोळी काढत असते आणि तिला दिसतं की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. तर तिला वाटलं की आता ह्या लक्ष्मीला आपण बाहेर जाऊ द्यायचं नाही, तर म्हणून ती लक्ष्मी म्हणते की तू जोपर्यंत रांगोळी काढतेस तोपर्यंत मी तुझ्या घरात राहीन. तर ती रात्रभर काढत राहते, 24 तास ती सगळीकडे रांगोळ्या काढत बसते आणि लक्ष्मी तिच्या घरामध्ये अडकून पडते. म्हणजे थोडक्यात लक्ष्मीला कसं ठेवायचं आपल्या घरात, तर म्हणून ती लक्ष्मीची पावलं काढायची सगळीकडे भारतभर ती प्रथा आहे. अशा इंटरेस्टिंग आख्यायिका वगैरे मी त्यातनं सगळं शिकले. आणि रांगोळी काढायचे उद्देश हे थोडेफार फरकानं तेच असतात आपल्याकडे. एक म्हणजे सजावट आजकाल आपण म्हणतो, किंवा देवाकडून मागायचा आशीर्वाद या दृष्टीनं, किंवा वाईट गोष्टींपासून संरक्षण. आणि त्या आपण त्याच्या रांगोळ्या बघू कशा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत भारतामध्ये. आणि वातावरण निर्मिती. आणि जशी ही अंजली म्हणाली की रांगोळी विषय म्हटला की सगळ्यांना आवडतो. आणि कुठेही तुम्ही आपल्याकडे समारंभाला गेलात किंवा स्वतः दारामध्ये जरी रांगोळी काढलेली असली कोणाच्या, की एक माणसाच्या चेहऱ्यावरती असं स्मित येतच, म्हणजे मन प्रसन्न होतच. म्हणजे तुम्ही घरात शिरताना कोणाच्याही प्रसन्न मनानं शिरता, हा तो त्याच्या मागे मुख्य उद्देश. आणि मुकासंवाद म्हणजे असं होतं पूर्वीच्या काळी की दारामध्ये रांगोळी असली की त्या घरामध्ये सगळं शिस्तीत चालू आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जेव्हा रांगोळी नाही दिसली की लोकांना वाटायचं की काहीतरी तिथे वाईट झालेलं आहे, म्हणजे मनुष्याचं निधन म्हणा किंवा असं काहीतरी. तर एक प्रकारचा तो मुकासंवाद म्हटल्यासारखं. आणि तर अशा साधारण हे उद्देश सगळीकडे असेच असतात भारतामध्ये. नंतर रांगोळीकडे बघण्याचे मात्र विविध दृष्टिकोन असं माझ्या लक्षात आलं की एक रांगोळी ही लोककला आहे. हे काही तुम्ही शाळा कॉलेजामध्ये जाऊन शिकण्यासारखी कला नाही आहे. ही आपली पारंपरिक आजीनं मुलीला शिकवलं, आईनं मुलीला शिकवलं, मुलीनं बहिणीला शिकवलं, असंच शिकवलं जातं. तर ती एक लोककला आहे. आणि त्याला काही असे खास काही असे
हार्ड अँड फास्ट असे काही नियम नाही आहेत. ती कला आहे, तर कलेला तसे काही नियम नसतातच, त्यातल्या त्यात ती लोककला आहे. आणि त्याच्याकडे सांस्कृतिक दृष्टिकोनातनं बघण्याचं सुद्धा इंटरेस्टिंग आहे. अशा सगळ्या 2 गोष्टी मी सांगितल्या, तशा अशा पुष्कळ गोष्टी आहेत रांगोळीविषयी. आणि आपली संस्कृती कशी त्याच्या भोवती गुंतली गेलेली आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक पण आहे त्याच्यामध्ये एक भाग, की धार्मिक म्हणजे प्रत्येक आपल्या धार्मिक काही असतात सण वगैरे, उत्सव, त्याच्यासाठी स्पेशल रांगोळ्या असतात. आणि आध्यात्मिक म्हटलं तर ही अंजली म्हणाली तसं, की रांगोळीला पेंटेड प्रेयर असं म्हणतात. आणि कुठलीही कला, मग ती रांगोळी असं नाही, अगदी नाच असेल तरी सुद्धा, माझी मुलगी भरतनाट्यम मध्ये तिने अरंगेत्रम केलं, आणि ती पण म्हणायची की तासन तास ती प्रॅक्टिस करायची. त्यावेळेला असं एक प्रकारच्या त्या मेडिटेशन स्टेट मध्ये गेल्यासारखं तिला वाटायचं. आणि तसं रांगोळी काढतानाही होतो, तुम्ही इतके त्याच्यामध्ये आत्मीयतेनं सगळं ते करत असता, आणि तुमचं अक्षरशः हार्ट अँड सोल म्हणजे अगदी तुमचं त्याच्यामध्ये उतरलेलं असतं. त्यावेळेला तो एक आध्यात्मिक अनुभवच असतो, मेडिटेशन सारखा अनुभवच असतो तो. आणि एका अमेरिकन बाईनं त्याच्यावरती पीएचडी केली, आणि तिनं रांगोळीतील अध्यात्म असं एक पुस्तक लिहिलं. ते मी विकत घेतलं तिच्याकडनं ऑनलाईन. तर अगदी इंटरेस्टिंग आहे सगळं. आणि मी माझा स्वतःच शिकवायची गणित आणि फिजिक्स वगैरे, ॲस्ट्रॉनॉमी, त्यामुळं मला ते कुठल्याही गोष्ट बघितली की त्याच्यात मला ते गणित आणि सायन्स दिसायलाच लागतं, का कोण जाणे. तर तोही मी अभ्यास केला, आणि त्याच्यावरती पुस्तकं पब्लिश केली. आणि शिकवत असल्यामुळे अर्थातच उपयोग काय हे सगळं करून, मग ते आपल्या लहान मुलांना कसं ते शिकवायचं, म्हणून मग मी त्याचं वेगवेगळी करिक्युलम तयार केले रांगोळीतील गणित, विज्ञान ह्याच्यावरती. 5 वर्ष ते 13 वर्षाच्या मुलांसाठी एलिमेंटरी स्कूलमध्ये. आणि मग ते मी देत असते इथल्या शाळातनं वगैरे, कॉन्फरन्सेसमध्ये वगैरे त्याची प्रेझेंटेशन्स. आणि आता आज आपला हेतू आहे तो त्यातलं मानवशास्त्र बघायचंय. म्हणजे काय की माणसं कशी इथून तिथे जाताना आपल्या बरोबर आपल्या गोष्टी नेतात. भारतातनं आपण इथे आलो तर आपण सगळं आपलं संस्कृती आपली आणलीच इथे. म्हणजे आपली वेशभूषा, आपलं म्युझिक म्हणा, किंवा आपलं जेवण खाण, आणि नुसतं स्वतःने आपण ते भोवतालच्या सगळ्या लोकांना त्याचं आपण त्याच्यामध्ये गुंतवून टाकतो. म्हणजे तो एक आणखी वेगळा विषय आहे. मी कसा माझ्या कुकिंग स्किलमुळे स्वयंपाक करून लोकांना इथे खायला घालते, अमेरिकन लोकांना, आणि कसे सगळे वेडे होऊन जातात. त्याच्यावर मी एक, मला वाटतं, आर्टिकल पण मी लिहिलं होतं BMMच्या सॅन होजेच्या त्या मासिकामध्ये. एनिवे, तर आपण आज त्या मानवशास्त्र त्याच्यावर विचार करणार आहोत. तर बरेच लोकांना आजकाल मराठी पारंपरिक रांगोळ्या म्हणजे काय हे माहित नसतं. कुठेही जा भारतामध्ये किंवा इथे सुद्धा सगळीकडे त्या संस्कार भारतीच्या अशी खूप रांगोळीचे ब्राईट अगदी कलर वापरून काढलेले असतात. पण मराठी पारंपरिक रांगोळी म्हणजे काय, तर म्हणजे पारंपरिक आणि काय त्याला आता आधुनिक ह्याच्यात फरक काय, तर पारंपरिक रांगोळ्यांच्या मागे काहीतरी आपलं सांस्कृतिक कथा म्हणा, किंवा अशी जोडलेली असते. आणि म्हणजे त्याला काहीतरी अर्थ असतो या आपल्या धर्माच्या दृष्टीनं किंवा सांस्कृतिक दृष्टीनं, म्हणून त्या पारंपरिक. आणि आधुनिक म्हटलं तर म्हणजे त्याला काही असं मागे गोष्ट बिष्ट जोडलेली नसते, किंवा पूर्वीच्या काळी पूर्वीपासून ते आलेले असतात असंही नाही. पण ह्या विशेषतः मराठी पारंपरिक म्हणजे काय की ठिपके जोडून काढलेल्या रांगोळ्या, आणि त्याला काही विशिष्ट अर्थ आहे आपल्या संस्कृतीमध्ये त्या डिझाईन्सना, त्या कृतीबंधांना. आणि तर त्याला आपण पारंपरिक मराठी रांगोळी म्हणतो. मग ते रांगोळींचे आकृतीबंध वर्तुळाकृती असतील, षटकोनी असतील, आयताकृती असतील, चौरसाकृती वगैरे. आणि ते ठिपके सुद्धा असे वर्तुळाकृती काढलेले. तर एक ज्ञानकमळ हा एक आकृतीबंध आहे, आणि तोही ठिपके विशिष्ट सर्क्युलर काढून ते जोडलेले असतात. एक विशिष्ट त्याचं अल्गोरिदम असतं. ते चेन्नईमध्ये किंवा तामिळनाडूमध्ये त्यालाच हृदय कमळ म्हणतात. तर आता हेही बघायला पाहिजे, भारतामध्ये डिव्हर्सिटी एवढी आहे की
एकाच रांगोळीला वेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत वेगळ्या प्रांतातनं. तर बिल्वपत्र आपण काढतो म्हणजे शंकराला व्हायचं म्हणून, आणि तर त्याला कारल्याचं वेल म्हणतात इकडे कर्नाटकामध्ये. तर तर हे ज्ञान कमळमध्ये खरोखर इतकं ज्ञान भरलेलं आहे, म्हणजे मी ते मॅथ अँड सायन्स मध्ये मी ते जास्त एक्सप्लोर करते या गोष्टी. आणि षटकोनी किंवा आयसोमेट्रिक मध्ये कोयरी म्हणून एक रांगोळी असते, आणि त्यालाच कर्नाटकात पारिजात वेल म्हणतात, किंवा मला वाटतं तामिळनाडूमध्ये. आणि नारळ ही एक आहे रांगोळी. तर अशा बऱ्याच आहेत, डझन 14-15 तरी आहेत कमीत कमी. आणि तर ह्यातले मी फक्त थोडं सॅम्पल म्हणून थोड्या घेतल्या तुम्हाला कल्पना येण्यासाठी. मग ह्याच्यामध्ये मला एक खुलासा करावा असं वाटतो की कोयरी म्हटलं की आजकाल ना ही डाव्या बाजूला जी आहे ती मेहंदी काढताना साधारण काढली जाते, तर त्याला पेसली म्हणतात युरोपमध्ये. कारण स्कॉटिश लोकांनी ती भारतातनं तिकडे नेली स्कॉटलंडला, आणि ती आता सगळीकडे असते, म्हणजे जपानीज किंवा चायनीज कपड्यांवर किंवा सगळ्या इकडे अमेरिकन युरोपियन कपड्यांवर पेसली सगळीकडे. पण ती ती कोयरी वेगळी आपण रांगोळीमध्ये जी काढतो ती ही कोयरी ती मी उजव्या हाताला जी दाखवली ती रांगोळीत काढायची कोयरी. अर्थात ती पेसली सुद्धा रांगोळीमध्ये काढतात लोक, नाही असं नाही, परंतु ती पारंपरिक नव्हे. ही जास्त पारंपरिक जी म्हणते टिपके जोडून ती उजव्या हाताची कोयरी आहे. मग आधुनिक मराठी आकृतिबिंब म्हणजे काय की हे दिवाळीमध्ये काढले जाणारे आपले लहानपणी मला फारसं आठवत नाही मी हे काढलेले का कोण जाणे. मला जास्त फुलं पानं असंच पक्षी बिक्षी असंच काढायची जास्त आवड होती, मोर बीर म्हणा असं. पण अलीकडे मला ह्याच्यामध्ये जास्त सौंदर्य दिसायला लागलंय ह्या रांगोळ्यांमधून. आणि पण ह्याला काही विशेषतः फार मागे त्याच्या काही अशा गोष्टी बिष्टी नसतात किंवा नाव नसतं प्रत्येक ह्या आकृतिबंधाला, कारण असे शेकडो असतात, कुणीही काही असे बनवू शकतो. आणि एकदा माझ्या एका पुस्तकात मी दाखवलं ते अशा नुसतं 5x5 ठिपक्यांमधनं 35 मी आकृतिबंध काढलेले आहेत. त्यामुळं ह्याला स्काय इज द लिमिट, तुम्ही किती काढू शकता ह्याच्यातनं. पण हे जे पारंपरिक नाहीत ते मी हे म्हणते की हे आधुनिक मराठी आकृतिबंध. किंवा आजकाल संस्कार भारती सारख्या लग्न समारंभात वगैरे काढल्या जाणाऱ्या बिन ठिपक्याच्या असतात त्या रांगोळ्या, त्याला पण मी आधुनिकच म्हणते, अलीकडेच त्या दिसतात जास्त. आणि त्याचप्रमाणे आपण जरा वेगवेगळ्या भारतातल्या पारंपरिक किंवा इतर रांगोळ्या बघू, म्हणजे मग आपल्याला मराठी रांगोळ्या कशा वेगळ्या आहेत ते कळेल इतर रांगोळ्यांपेक्षा. तर हे तामिळनाडूमध्ये कोलम जास्त, म्हणजे तिथलीच ते ओरिजिनल आहे. अर्थात ते कर्नाटक आंध्र इकडे पण काढतात, पण हे ओरिजिनल तामिळनाडूमध्ये. आणि ह्या ठिपक्याच्या भोवती काढलेली रेघ असते ही. आपल्या मराठी रांगोळी आपण जोडतो आणि हे ठिपक्याच्या भोवती काढलेलं असतं. तर त्याच्यात सुद्धा षटकोणी किंवा हेक्झॅगोनल म्हणतात तसे ठिपके असतात, किंवा अंकुरांकुर फ्रॅक्टल्स ज्याला म्हणतात तसे ठिपके असतात. आणि तर ही डाव्या हाताची आहे, ब्रह्मघाट म्हणतात त्याला. म्हणजे दारामध्ये ती काढली की तुमच्या घरामध्ये काही वाईट गोष्टीचा शिरकाव होत नाही, प्रोटेक्शन तुमचं संरक्षण म्हणजे वाईट गोष्टींपासून, ह्याच्यासाठी म्हणून ती ब्रह्मघाट काढतात. आणि उजव्या हाताची जी द्राक्षाचा वेल आम्ही म्हणायचो लहानपणी, परंतु इकडे केरळात वगैरे किंवा कर्नाटकात त्याला वेलदोड्याचा वेल म्हणतात. बरोबर आहे, तिकडे खूप वेलदोडे असतात, त्यांना ते वाटलं असेल साम्य. आणि तामिळनाडूमध्ये मला हा जास्त आवडलं वर्णन, कृष्णाच्या पायातला वाळा, किती सुंदर वर्णन आहे ते. आणि तर ते तामिळनाडूमध्ये तो त्याला नाव आहे त्याच रांगोळीला. आणि नंतर मी काही ते द्राक्षाच्या वेलाचा संबंध पुढे मी आणखी तुम्हाला सांगणार आहे, काय आपलं मराठीमध्ये आपण महाराष्ट्रात का त्याला द्राक्षाचा वेल म्हणतात, त्याला असं एकामुख एक कारण असं मला मिळालं. आणखी बिन टिपक्याच्या पारंपरिक तामिळनाडूत असतात, तर त्या नवग्रहांच्या रांगोळ्या म्हणून काढतात. म्हणजे प्रत्येक दिवशी वेगळी रांगोळी. सूर्याची रांगोळी या ताईमध्ये दाखवली आहे ती जस्ट लेट मी पिक लेझर. सो ही मी ते हे असं कलाज मी केलेलं आहे, ते रोज एक वेगळी करतात. म्हणजे रविवारी सूर्याची काढतात, आज आता सूर्याची काढतील, आणि मग उद्या चंद्राची म्हणजे ही रांगोळी. आणि मग
मंगळवारी म्हणजे मंगळाची रांगोळी ही, आणि ही बुधाची रांगोळी. तर प्रत्येक आणि ही गुरुची रांगोळी, आणि ही गुरुची रांगोळी, आणि ही शुक्राची रांगोळी, आणि ही शनीची रांगोळी. तर ते 5 प्लॅनेट आपल्याला, 5 उपग्रह डोळ्यांनी दिसतात, बाकीचे काही दिसत नाहीत. तर हे 2 काय आहे, तसं मला उगाच बरेच वर्ष वाटायचं की ते बहुतेक युरेनस आणि नेपच्यून असतील. तर नाही, मला ते काही वर्षापूर्वी, 10 एक वर्षापूर्वी माझ्या चुलत बहिणीने सांगितलं, तिचा ॲस्ट्रॉनॉमीचा चांगला अभ्यास आहे. तर ती म्हणली की हे पृथ्वीचा सूर्याभोवती फिरायचा जो अक्ष असतो, एलिप्स आहे, किंवा चंद्राचं पृथ्वीभोवती फिरायचा जो अक्ष असतो किंवा एलिप्स आहे, तर ते दोन्ही ज्या 2 ह्याच्यामध्ये छेदतात, एकमेकाला क्रॉस होतात, तर त्याची ती नाव आहेत राहू आणि केतू. आणि ते ॲस्ट्रॉनॉमीच्या दृष्टीनं सुद्धा ते इतकं प्रभावी आहेत. मला म्हणजे आय वॉज टोटली सॉरी, क्षमा करा, मला तोंडात एकदम येत आहे इंग्रजी, परंतु ॲस्ट्रॉनॉमी मध्ये पण असं आम्ही शिकलो की ज्या वेळेला चंद्र हा त्या दोन्ही पैकी एका ह्याच्यावर असतो, छेदावरती, त्यावेळेला सूर्यग्रहण लागतं, आणि पृथ्वी ज्या वेळेला त्या एका छेदावर असते त्यावेळेला सूर्यग्रहण लागतं, तेव्हा चंद्रमध्ये येतो. तर ते आपल्या भारतामध्ये अशीच ॲस्ट्रॉनॉमी मध्ये हे आहे समजूत की हे राहू आणि केतू ते सूर्य आणि चंद्र गिळतात, म्हणून आपल्याला ती ग्रहण दिसतात, म्हणजे ते नाहीसे होतात काही काळ. एनिवे, पण हे इंटरेस्टिंग आहेत सगळ्याच गोष्टी म्हणजे. आणि आता पुढची स्लाइड आहे ती, बंगालमध्ये पारंपरिक रांगोळ्या काढायची पद्धत आहे, आणि हे सुद्धा मी त्या अमेरिकन बाईंनाच संशोधन करून पुस्तक प्रसिद्ध केलंय. वेगवेगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांमधनं जाऊन तिनं अशा गोळा केल्या सगळ्या रांगोळ्या, आणि त्याचं एक पुस्तक, त्या पुस्तकातच तिचा तो अध्यात्मावरती पण लेख आहे. तर बंगालमध्ये पण रांगोळ्या काढतात दिवाळीमध्ये, आणि बघा ते लक्ष्मीची पावलं त्या दोन्ही रांगोळ्यामध्ये. तर मला ह्या रांगोळ्या आवडल्या, विशेषतः उजव्या हाताची जी रांगोळी आहे ती माझी अतिशय लाडकी रांगोळी आहे. आणि काही मी कोविडमध्ये बऱ्याच रांगोळ्या काढल्या घरात, कारण इतर प्रांतातल्या मी कधी काढल्या नव्हत्या, त्या मी सगळ्या कोविडमध्ये भराभर काढल्या आणि पेंट केल्या. आणि मग दुसरी आता राजस्थानातल्या पारंपरिक रांगोळ्या आहेत, जे ही डावीकडची आहे, त्याच्यामध्ये छोटीशी लहान बाळाचं चित्र असल्यासारखं, तर ती गर्भारपणामध्ये, म्हणजे आपल्याकडे ओटी भरणं किंवा बेबी शावर किंवा काय डोहाळ जेवण वगैरे करतात ना, तसं ते राजस्थानामध्ये तशी रांगोळी काढायची पद्धत आहे त्यावेळेला. आणि गंमत म्हणजे राजस्थानात पाऊस पडत नाही, म्हणजे आमच्या अरिझोनापैकीच प्रकार आहे तिथे. तर तरी सुद्धा तिथे रांगोळी बघा, म्हणजे ती पाऊस पडावायच्यासाठी ती रांगोळी काढायची मान्सून मध्ये. किती त्या 2-1 आठवडे फार तर मान्सून तिथे येतो, म्हणजे अरिझोना तेवढाच असायचा, 2 आठवडेच मान्सून. पण ते पाण्याच्या लाटा, लहरिया म्हणतात त्याला, किती सुंदर नाव आहे बघा ते, लहरिया. तर ते ह्या राजस्थानातल्या पारंपरिक. आणि एक लक्ष ठेवा तुम्ही की फरक कसा आहे, म्हणजे ह्या साऊथ इंडियातल्या रांगोळ्या किंवा ह्या बंगालमधली रांगोळी किंवा साऊथ इंडियातली रांगोळी आणि ही राजस्थानातली रांगोळी, काहीतरी साम्य तुम्हाला दिसतं, म्हणजे बंगाल आणि राजस्थान विशेषतः बघितलं तर. आणि ही तर रांगोळी किती छान आहे, पंजाब मधली दिवाळीची पारंपरिक रांगोळी. त्याच्यामध्ये मी काही वर्षापूर्वी कोविडमध्ये गोपद्म काढली आपल्या वसुबारसेच्या दिवशी, परंतु ती नॉर्मली त्याच्यामध्ये लक्ष्मीची पावलंच काढायची पद्धत आहे. पण मी म्हटलं आपण गोपद्म काढू, आणि ती पण खूप लोकांना आवडली ही रांगोळी. आणि ह्या सगळ्या ठिपके नाही याच्यामध्ये कुठे, ह्या रांगोळ्यांमधलं नॉर्थ इंडियातल्या, म्हणजे पंजाब म्हणा, बंगाल म्हणा, किंवा उत्तर प्रदेश म्हणा, आणि ही मध्य प्रदेशातली दिवाळीची पारंपरिक रांगोळी, त्याच्यामध्ये बरोबर ती लक्ष्मीची पावलं काढतातच. ही तर मला खूपच आवडते रांगोळी. ह्या सगळ्या आम्ही कोविडमध्ये एकदा काढल्या, एकदा रंग भरून, एकदा पेंट करून वगैरे अशा, आणि खूपच मला आवडलं म्हणजे अगदी. तर मी आता थोडस काय म्हणायचं नाही, पण एक ते
अंगामध्ये जे रक्त असतं ना त्याला तो सायन्स भिनलं ना त्याच्यामध्ये की तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडत नाही. तर हे सारखं कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट करायची माझी सवय आहे मला प्रत्येक बाबतीत. पण त्यामुळे ना एकदम कळतं म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला एकदम भारताकडे इतकी डिव्हर्सिटी आहे परंतु जर तुम्ही अशा टॅब्युलर केलं ना तर ते लक्षात येतं की काय फरक आहे त्याच्यामध्ये काय साम्य आहे. तर महाराष्ट्रामध्ये ठिपके जोडून काढायची जास्त पद्धत म्हणजे पारंपरिक रांगोळ्या. आणि आपण नॉर्मली रोज म्हणजे मी वयाच्या 8 ते 18 वर्षापर्यंत रोज सकाळी रांगोळी काढून मी शाळेला जायची. ते माझं कामच होतं आईनं लावून दिलेलं. आणि किंवा असं दिवाळी लग्न म्हणजे काही असलं की आपण ताटाभोवती पण काढतो लग्नात बिग्नात. आणि आपण ते रांगोळी रंगीत पावडर वापरतो त्याच्यासाठी. दक्षिण भारतामध्ये ठिपक्याच्या भोवती रेख काढायची पद्धत आहे तामिळनाडूमध्ये विशेषतः किंवा कर्नाटक मध्ये सुद्धा. आणि त्यांच्याकडेही रोज रांगोळी काढायची पद्धत आहे. पोंगल किंवा संक्रांत, आता नुकतीच संक्रांत येऊन गेली त्यामुळे मला एक आणखी जास्त आनंद वाटला की नेमका प्रेझेंटेशन असं संक्रांतीच्या अजूनही हे झालेलं नाहीये काय रथसप्तमी तोपर्यंत आम्ही साजरी करतो संक्रांत. त्यामुळं हे प्रेझेंटेशन अगदी छान त्या संक्रांतीच्या दिवसामध्ये झालंय ते मला खूप आवडलं. आणि मला इतके दिवस वाटायचं की म्हणजे भारतात सगळीकडेच बाहेर बायका रांगोळ्या काढतात परंतु तामिळनाडूमध्ये 2 मला लोक भेटले म्हणजे इकडे आलेले एक इकडे नाही आलेले एक TIFR मध्ये फिजिसिस्ट डॉक्टर नरनन म्हणून. तर त्यांच्याशी मी त्या ज्ञानकमळाविषयी बरंच डिस्कशन केलं त्यांनी त्याच्यावर पेपर पब्लिश केलेला म्हणून. तर ते म्हणाले की रोज सकाळी आता ते 90 वगैरे वर्षाचे तर ते म्हणाले रोज सकाळी पाटीवरती स्लेट पाटीवरती रांगोळी काढल्याशिवाय मला माझी आई शाळेला जाऊ द्यायची नाही. तर मुलगे सुद्धा काढतात रांगोळ्या घरात बसून काढतात आतमध्ये मुली बाहेर जाऊन काढतात एवढाच फरक आहे. पण त्यामुळं मी लगेच माझं कनेक्टिंग डॉट आलोच तिथे की त्यामुळे साऊथ इंडियातले लोक जे मॅथ सायन्स इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स मध्ये जे इतके हुशार असतात ना त्याला कारण ते आहे. एनिवे पण तो वेगळा विषय आहे ते मी मॅथ सायन्स मध्ये जास्त एक्सप्लोर करते. आणि पोंगल म्हणजे संक्रांतीच्या वेळी आणि ते लोक जास्त तांदूळाचं पीठ वापरतात. त्यालाही काही कारण आहेत का ते पीठ वापरतात रांगोळीच्या पावडर ऐवजी. तर कारण त्यांना अनायासे अन्न मिळतं म्हणजे कीटक मुंग्या वगैरे घरात येत नाहीत ते बाहेरच खातात आणि परत जातात. उत्तर भारतामध्ये जास्त बिन ठिपक्यांच्या काढायची पद्धत आहे आणि तिथे रोज काढायची एवढी पद्धत नाही परंतु दिवाळी होळीला काढतात. आणि 16 संस्कारांना काढायची तिथे पद्धत आहे म्हणजे आपले जे अर्थात आपल्याकडे लग्न म्हणजे हे पण 16 संस्कारापैकीच 2 आहेत परंतु तिथे सगळ्याच 16 संस्कारांना काढायची पद्धत आहे. आणि तिथली साहित्य किंवा पद्धती अशा वेगवेगळ्या आहेत म्हणजे बंगालमध्ये असं तांदळाच्या पिठीमध्ये पाणी घालून अशी स्लरी करतात आणि त्याच्यामध्ये चिंदी बुडवून त्यांनी ते काढतात. कसं काय काढतात माहिती नाही परंतु ते काढतात. किंवा गुजरातमध्ये असं ते कापडावरतीच असं क्विल्ट केल्यासारखे डिझाईन हे करून ते असं ह्याच्यामध्ये ठेवतात म्हणजे पुढच्या अंगणामध्ये. तर असं एकदम बघितलं तुम्ही की लक्षात येतं की काय फरक आणि साम्य आहे. आपल्या आधी मी साम्य बोलले तर थोडा फरक त्या फरक एवढ्यासाठी की ते सांगायचं की महाराष्ट्रातील रांगोळ्या कशा वेगळ्या आहेत बाकीच्या पेक्षा. हा तर काही रांगोळ्या काही रांगोळ्या उत्तर भारतामध्ये दिसतात आपल्या मराठी रांगोळ्या. त्यापैकी ही एक कासवाची म्हणून आम्ही रांगोळी काढतो. आणि तुम्ही यातला आता मी एकच कासव इथं बघितलं तर चालेल तुम्हाला असे ते 4 पाय असे हे आणि त्याचं मध्ये चांदणी सारखं आहे ती पाठ त्याची. आणि तर हे कासव म्हणून आम्ही काढतो. आणि आपण देवळामध्ये जेव्हा जातो कुठल्याही राम कृष्ण कासव ते असतंच आपलं ते कासव म्हणजे दशावतारापैकी एक आहे. त्यामुळं कासवाची रांगोळी आम्ही नेहमी काढायचो परंतु इकडे उत्तराखंडामध्ये त्याला आईपाना म्हणतात आणि रांगोळीला. आणि तिथे कासवाची रांगोळी पण ती नुसतं एक कासव काढत नाहीत ते लोक सप्तर्षी सारखी ओळखली जाते. म्हणजे आम्ही बेसिक रांगोळीच्या अशा मोठ्या करू शकतो रांगोळ्या ते मॅथमॅटिक्स मध्ये आम्ही त्याला इटरेशन म्हणतो. तर तसे हे 7 कासव एकमेकाला जोडलेली तर तुम्हाला इथे 7 स्टार्स दिसतील बघा. 7 चांदण्या दिसतील तुम्हाला.
तर ते उत्तराखंडामध्ये त्याला आईपाना म्हणतात आणि मुंजा मुलाला त्या रांगोळीवर बसवलं जातं. तर असं काहीतरी ते आहे संस्कृतीमध्ये तिथल्या. आपल्याकडे महाराष्ट्रात मी काही असं बघितलं नाहीये, परंतु उत्तराखंडामध्ये आहे. आणि राजस्थानामध्ये मांडणा म्हणून ते तीच रांगोळी, फक्त थोडं व्हेरिएशन केलेलं असतं. म्हणजे ते कासवच, परंतु थोडं त्याच्यामध्ये आर्टिस्टिक त्यांनी काही आणलेलं आहे असं. तर हे काही आकृतिबंध वेगळ्या ठिकाणी दिसतात, नाही असं नाही, परंतु सरसकट सगळ्या रांगोळ्या तशा नसतात. ते फक्त ह्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्येच सगळ्या अशा ठिपके जोडून काढलेल्या असतात. आता इथपर्यंत भारतातल्या रांगोळ्यांविषयी बघितलं आपण, साम्य आणि भेद. आता पुढे बघायचंय की जगामध्ये असे आकृतिबंध असतात का. आणि मी रांगोळीवर माझं संशोधन सुरू केलं 20-25 वर्षापूर्वी. त्यावेळेला असं लक्षात आलं की वेगवेगळ्या आहेत, कारण मिडल ईस्ट मध्ये काही प्रकार असतात, युरोपमध्ये काही प्रकार असतात, तिबेटमध्ये म्हणा किंवा आफ्रिकेमध्ये, असं सगळीकडे असतात. आणि आपल्याला असं उगाचच वाटतं की महाराष्ट्रामध्येच आहे ते दुसरीकडे दिसणार नाही, किंवा भारतामध्ये जे आहे तेच सबंध जगभर आहे, असं काय. असे मी कॉमेंट्स ऐकलेले आहेत लोकांची की वेगळं काय दिसणार आहे जगामध्ये एक दुसरीकडे, जे भारतात आहे तेच सगळीकडे असतं, कारण भारतातनच सगळीकडे गेलेलं आहे, कारण भारतातली संस्कृती सगळ्यात जुनी आहे वगैरे वगैरे. परंतु ते माझं सायंटिफिक मन ते मानायला तयार होत नाही, कारण इंडिव्हिज्युअलिटी सगळीकडे असते. अगदी आधुनिक शोध सुद्धा सायन्स मधले एकाच वेळी 2 ठिकाणी लागू शकतात, आणि किंवा 2 वेगळ्या पिरियड मध्ये सुद्धा वेगवेगळे लोक त्याचे एक्सपेरिमेंट करू शकतात. तर हे मी लहान मुलांची ज्या वेळेला वर्कशॉप घेतली अरिझोनामध्ये, त्यावेळेला अशी 8 ते 13 वर्षाच्या मुलांना, तर त्या मुलांना मी एक आकृती हे दिलेलं, म्हणजे हे 3, 2 आणि 1, 3, 2 आणि 1 असे पॅटर्न्स दिले काढायला. म्हणजे त्याच्यात सांगितलं की स्ट्रेट लाईन आणि कर्व असं मिळून तुम्हाला जो करता येईल आकृतिबंध तो काढा. तर 2 मुलींचे आहेत, मेक्सिकन मुली 2 होत्या या हिस्पॅनिक, आणि त्यांनी वेगवेगळं त्याच्यातनं आकृतिबंध तयार केले. पण मला इतकी मी खुश झाले त्या प्रत्येकीनं 2 मुलींनी एक असा केला आणि एक असा केला, आणि ते अगदी आपलं बिल्वपत्र ज्याला म्हणतो ना मराठीत, तर अगदी त्याच्या जवळजवळ क्लोज ते आलेलं आहे. तर माणसाला काय, तुम्ही संधी दिली की ते कल्पना असली की इमॅजिनेशन, की मनुष्य करू शकतो काही. म्हणजे हा आकृतिबंध दुसरीकडे असायची शक्यता असू शकते. तसा आम्ही एक नारळ हा जो आकृतिबंध आहे तो मी माझ्या त्याच वर्गामध्ये दिलेलं, आणि असंच ते एका हिस्पॅनिक मुलीनंच तो बरोबर, आणि वेगवेगळ्या जोडले तिनं, परंतु हा एक तिचा जो आहे तो बरोबर आपल्या नारळासारखा त्यातल्या त्यात म्हणजे जवळचा. तर हे एवढंच दाखवण्यासाठी की असं गृहीत धरून बसू नका तुम्ही की जे भारतामध्ये आहेत तेच फक्त लोक शिकतात. नाही, सगळीकडे सगळं काही लोक करत असतात. त्याच्याशिवाय त्या सोसायट्या राहणारच नाहीत, सर्व्हाइव्ह होणारच नाहीत. सगळ्या गोष्टी सगळीकडे माणसं करत असतात. तर तिबेटमध्ये ज्याला वाळूची मंडल म्हणतात ना, म्हणजे आजकाल ती मंडलांची पुस्तकं खूप निघाली आहेत की नुसती तुम्ही कलर करायची, म्हणजे एअरप्लेन मध्ये बसून लोक करत असतात, किंवा वेळ जाण्यासाठी म्हातारे लोक वगैरे. तर वाळूची मंडलं असतात तिबेटमध्ये. आफ्रिकेमध्ये सोना म्हणून आकृतिबंध असतात, आणि ते आपल्या कोलम सारखी असतात बरेचसे. आणि नेटिव्ह अमेरिकन म्हणजे अरिझोनामध्ये राहिल्यामुळे मला ते जास्त माहिती झालं त्या लोकांची संस्कृती. तर त्यांचंही वाळूचे आकृतिबंध असतात, डिझाईन्स असतात. आणि मध्य आशियामध्ये म्हणजे मिडल ईस्ट मध्ये टेसलेशन ज्याला म्हणतात, जिओमेट्रिकल असतात, आपल्या मराठी डिझाईन सारखी थोडीफार, आधुनिक डिझाईन सारखी. तर आणि युरोपमध्ये केल्टिक नॉट्स म्हणून असतात, किंवा नॉर्डिक नॉट्स म्हणजे स्वीडन, त्या भागातली. आणि ग्रीसमध्ये लॅबरिन्स म्हणून असतात. तर मी हे तुम्हाला त्याची ओळख करून देणार आहे, आपल्याला एखाद्याच माहिती पण असू शकेल. तर तिबेटमधली जी मंडलं असतात ते थोडस आपल्या संस्कार भारतीच्या रांगोळ्यांची जवळची वाटतात, म्हणजे त्यांची काढायची पद्धत किंवा भरपूर रांगोळी वापरून वगैरे. आणि उद्देश त्यांचा असतो ध्यानधारणा. हे बघा, म्हणजे रांगोळी काढणं, आम्ही नुसतं म्हणायचो की
रांगोळी काढताना तुमचं ध्यान लागतं, तर त्यांचा उद्देशच तो आहे, ध्यानधारणा करायची हे म्हणूनच ते काढतात. आणि ते काढणारे फक्त बायका नसतात, मुनी किंवा मॉन्क्स लोक ते काढतात. आणि विषय त्यांचे म्हणजे असं बुद्धाची चित्र म्हणा किंवा यिन यांग म्हणा किंवा फुलं पानं असं. आणि गंमत त्यांची अशी असते की आपण जसं रोज एक रांगोळी काढतो आणि दुसऱ्या दिवशी पुसून टाकतो आणि नवीन काढतो, आपण निदान 24 तास तरी थांबतो ती पुसेपर्यंत. हे लोक म्हणजे 2-2 दिवस ते काढतात, घालवतात त्याच्यात काढताना. आणि ते काढताना अगदी एकीकडे वाद्य वाजवलेली असतात आणि अगरबत्त्या लावलेल्या असतात वगैरे. आणि पूर्ण झालंय की लगेच ते पुसून टाकतात. ते मध्ये एका टीव्हीवर त्यांनी दाखवलेलं हे. ते मुनी लोक काढत होते युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोनाच्या पटांगणामध्ये, आणि 2 दिवस ते काढत होते. आणि अ, पूर्ण झाल्या झाल्या त्या लोकांनी पुसून टाकली. म्हणजे किती मनाला हे पाहिजे बघा, स्थितप्रज्ञता पाहिजे. आम्ही निदान 24 तास तरी बघत असतो, वाऱ्याने उडतीये का कुत्रं बसलं म्हणून काही नाही, ते सरळ पुसून टाकतात. तर ते थोडा आपला साम्य आहे आपल्या संस्कृतीमध्ये. आणि आता हे आफ्रिकेमध्ये सोना म्हणून डिझाईन्स असतात, तर त्यांच्यात असं साऊथ इंडियन म्हणजे आपल्या कोलम सारखेच वाटतात, म्हणजे ठिपक्याच्या भोवतीच काढलेले असतात ते रेघा. आणि सोना हा शब्द खरं एका डच मॅथमॅटिशियननी दिलेलं नाव आहे त्याला. त्याला काही नाव नव्हतं त्यांच्या त्या कलेला. त्यांनी नाव दिलं सोना आहे. आणि त्यांचा उद्देश मात्र शैक्षणिक असतो. म्हणजे 8 वर्षाचा मुलगा झाला, पूर्वी जसं आपल्याकडे ते गुरुकुलामध्ये पाठवून द्यायचे मुलांना 8 वर्षाचा झाल्यावर, मुंज झाल्यावर, आणि ते एकदम 16 वर्षांनी परत यायचे का 8 वर्षांनी परत यायचे काहीतरी, तसंच त्यांच्यात 8 वर्षाचा मुलगा पाठवून देतात अशा हुशार लोकांकडे. त्यांच्याच कॅम्पमध्ये राहायला वर्षभर तरी पाठतात निदान. आणि त्याच्यात ते त्यांचे शिक्षक असतात, ते त्यांना असे डिझाईन्स काढायला शिकवतात. आणि तर त्या प्रत्येक डिझाईनला काहीतरी नाव आहे आणि त्याच्या मागे गोष्ट आहे. ते मला जास्त, विशेषतः सशाची जी गोष्ट आहे ना, आय एम सोल्ड आउट. म्हणजे मला कुठेही इतकं सुंदर डिझाईन आणि इतकं सुंदर त्याची गोष्ट मला कधीही कुठे सापडली नाहीये. तर त्याची गोष्ट अशी आहे की ह्या रांगोळीच्या या सेंटरला इथे एक मिठाची खाण असते. आपल्याला वाटतं आता मिठामध्ये काय आहे, सोन्याची खाण तरी म्हणा, नाही मिठाची का. तर तुम्ही जर त्या निमित्तानं मी सगळं आफ्रिकेचं हिस्ट्री वाचली की त्या निमित्तानं म्हणजे मीठ हे मेन सोर्स ऑफ त्यांचं एक्सपोर्ट करायचे मीठ ते, विशेषतः युरोपमध्ये. कारण त्यांना असं लक्षात आलं होतं की बर्फामध्ये मीठ टाकलं की बर्फ वितळतो आणि ते टेम्परेचर खाली जातं, आणि त्यामुळे त्यांना ते अन्न त्यांचं प्रिझर्व, म्हणजे रेफ्रिजरेटर यायच्या आधी अन्न त्यांचं प्रिझर्व व्हायला खूप उपयोग व्हायचा. तर म्हणून ते त्याच्यावर त्या आफ्रिकेतल्या 1-2 म्हणजे हे होत्या, काय म्हणायचं त्याला, किंगडम, ते इतकी त्यांच्याकडे पैसा आला मिठामुळं. तर म्हणून ते इथं मिठाची खाण आहे. आणि त्याच्यावर झडप घालायला हे तिघं इथं बसलेत, म्हणजे वाघ, सिंह आणि कोल्हा असं काहीतरी. आणि फक्त इथे एक ससा असतो, ह्या बी जो पॉइंट आहे तिथे. आणि तर तो कुंपण घालायला लागतो भराभर त्या मिठाच्या खाणीभोवती. आणि असं कुंपण घालतो की फक्त त्याला स्वतःला त्या खाणीकडे जाता येईल आणि बाकीच्या कुणाला नाही. म्हणजे इथून बघा निघालात तर ते मध्ये कुंपण आडवं येतं, कुठून निघालं तरी. काय कसली इमॅजिनेशन आहे त्यांची. आणि म्हणजे मला इतकं सुंदर अजून डिझाईन आणि अशी गोष्ट कुठेही मला बघायला मिळाली नाहीये पूर्ण जगामध्ये. एनिवे, पण पूर्वजांचं झाड म्हणून एक असतं, म्हणजे आणि दुसरं एक कोळ्याचं जाळं वगैरे, अशा त्यांच्या जास्त सामाजिक आणि आर्थिक अशा धर्तीच्या, सोशिओ इकॉनॉमिक अशा टाईपच्या त्यांच्या गोष्टी असतात ह्याच्या डिझाईनच्या. आणि ओके, तर फक्त झालं काय की ते लोक कधी काढून त्यांनी त्याची पुस्तकं वगैरे बनवली नाहीत. ती आपली जसं आपल्याकडे वेद उपनिषद लोक पाठ करून करून सगळ्यांना मिळाले पुढच्या जनरेशनला, तसंच ह्यांनी कुठे त्यांनी चित्र काढून ठेवली नव्हती.
ती वाळूत काढायची, जसं वाळूत मारल्या रेगा वगैरे आहे ना ते कुमार गंधर्वांचं गाणं, तसं तर तसं काढायचं आणि पुसून टाकायचं. आणि ते कशासाठी काढायचंय तर त्यांचे जे सगळे युरोपियन हे होते गव्हर्नर म्हणा प्रत्येक ठिकाणी आफ्रिकेमध्ये, तर त्यांना इम्प्रेस करण्यासाठी ते काढायचे. आणि त्यांना ते कळू नये आपण कसं काढतोय म्हणून ते लगेच पुसून टाकायचं. तर पण हा आफ्रिकन आय मीन नेदरलँड मधला डच तो मॅथमॅटिशियन तिथे गेला, त्यानं त्या आफ्रिकन बाईशी लग्न केलं मोझाम्बिक मधल्या, आणि अशी 300 वगैरे डिझाईन्स त्यांनी गोळा केली आणि त्याचं पुस्तक बनवलं. तर ते मी पुस्तक घेतलं विकत आणि मजा आली मला अगदी ते शिकायला सगळं. तर एक गंमत बघा, जशी आपण आधी एक बघितली कशा डिझाईन सेम डिझाईन दुसऱ्या स्टेटमध्ये आपल्याला दिसतं भारतामध्ये, तसं हे ठिपके काढायची पद्धत एक्झॅक्ट तीच आहे बरं का, ज्याला आम्ही फ्रॅक्टल म्हणतो ना तसं. आणि आपण त्याचा द्राक्षाचा वेल बनवला महाराष्ट्रामध्ये, आणि त्याच ठिपक्यांभोवती हे डिझाईन कसं सशाच्या गोष्टीचं काढलंय बघा. काय इमॅजिनेशन आहे बघा त्या लोकांची. मला तोपर्यंत वाटायचं नाही खरोखर आफ्रिकेमध्ये असे काही असतात का हुशार लोक. आता ही काय हुशारी काय कमी झाली का, म्हणजे माझं पूर्ण एक प्रकारचं बायस म्हणा काही जे होतं ना आफ्रिकेविषयी पूर्ण वितळून गेलं. खरोखर ते लोक खूप हुशार असतात. आपल्याला आपलं वाटतं की युरोपियन लोकांनी सायन्स टेक्नॉलॉजी केली, भारतामध्ये सगळं फिलॉसॉफी वगैरे नाही. त्या असं कुठेही तुम्ही जा असतंच हे, प्रत्येक संस्कृतीमध्ये सगळ्या गोष्टी असतात. हा, तर नेटिव्ह अमेरिका म्हणजे इकडे ज्याला भारतामध्ये रेड इंडियन म्हणायचो, हे अरिझोनामध्ये ते लोक हे अशा प्रकारच्या काढतात त्यांची डिझाईन. आणि मला सगळ्यात जास्त काय आवडतं इथं की ते केमिकल वापरत नाही. त्यांचे सगळे रंग जे असतात ना ते रंगीत नॅचरल नैसर्गिक दगड असतात वेगळ्या रंगाचे, त्याची पावडर करून ते वापरतात. ते कुठेही म्हणजे अगदी आजकाल जे सगळं चाललेलं आहे ना की निसर्गापरत्वे वगैरे, त्यांच्या इतकं निसर्गापरत्वे कोणीही आयुष्य घालवत नाही खरं सांगते. कुठेही आपल्या हाताला रंग लागत नाही. आपण रांगोळी काढली की असले हात भरभटतात आपले, तसं होत नाही. त्यांचं सगळे नॅचरल रंग असतात आणि अतिशय ते लोक शांत आणि खरोखर तेसा मेडिटेशन टाईपच असतं त्यांचं हे काढणं. फक्त त्यांना तो हे वेगळा असतो, काय पर्पस त्यांचा, म्हणजे हेतू काय की औषधोपचार किंवा आजारपणावर उपाय अशा आहे. थोडस त्यांचं थिंकिंग आपल्याकडे सुद्धा नाही का, काही झालं रोग झाला की मग देवीची ओटी भरा किंवा ह्याचा बळी द्या वगैरे, हे सगळ्याच कल्चरमध्ये तसं त्यांचं ते बळी कोणाचा देत नाहीत. परंतु एखाद्याला आजारपण असेल तर ते असं रांगोळ्या विशिष्ट त्यांच्या ठरलेल्या असतात, कुठल्या आजारपणाला कुठलं रांगोळी वगैरे, तर ते काढतात आणि त्या आजाऱ्या माणसाला त्या रांगोळीवर बसवतात. आणि त्यांना असं की त्यांच्या विषय त्यांचे असे असतात की माणसं आणि भूत म्हणजे स्पिरिट्स म्हणतो आपण तसं. तर त्याला स्पिरिटला मला वेगळा चांगला शब्द नाही आठवला, मी भूतच म्हटलं. पण म्हणजे की ती भूत ती घेऊन जातात त्यांचा जो आजारपण आहे तो त्या रांगोळीतली, असा त्यांची समजूत आहे अशी. आणि मला फक्त आणखी एक आपण फक्त सध्या आपण विषय आपला असा आहे की मराठी रांगोळी कशी वेगळी आहे इतर ह्याच्यापेक्षा. तर ही मराठी रांगोळ्यासारखी नाही दिसत या रांगोळ्या, परंतु मला नॉर्थ इंडियन म्हणजे बंगाली म्हणा किंवा पंजाबी म्हणा किंवा राजस्थानी तिथल्या रांगोळ्यांच्या थोडं जवळची वाटतात. कारण कोलम प्रमाणे तर नाहीतच आहेत आणि आपल्या मराठी टिपक्यांचं जोडलेल्या रांगोळ्याप्रमाणे पण नाहीये. तर ह्या थोडस मला कनेक्शन ते नॉर्थ इंडियन सारखं वाटतं. मध्य आशियामध्ये म्हणजे मिडल ईस्ट मध्ये टेसलेशन म्हणून काढतात आणि मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा हा एक आहेच म्हणजे पार्ट त्यातला टेसलेशन हा. आणि पूर्वी मुसलमान लोकांना किंवा मोरिश धर्मामध्ये माणसं पानं फुलं काढायला परवानगी दिसायची, कारण हे देवानं निर्माण केलेली आहेत माणसं पानं फुलं झाडं वगैरे, तर ती आपण देवासारखं वागायचं नाही म्हणून ती काढायला परवानगी होती. आता आजकाल काय ते स्टेल सेम वगैरे व्हॉट एव्हर क्लोनिंग बिनिंग सगळं माणूस देवाच्याही पुढे गेला असं वाटायला लागलं मला. एनिवे, परंतु
तिथे म्हणून ते भौमितिक आकृतीबंध काढायचीच फक्त पद्धत त्यांच्याकडे होती, म्हणजे ठिपक्याला ठिपके जोडून अशीच. मग युरोपियन मध्ये जास्त हे केल्टिक किंवा नॉर्डिक घाट म्हणतात ना, म्हणजे ही डावीकडची जी डिझाईन आहे तर तशी आंध्रमध्ये पण काढायची पद्धत आहे आणि त्याला सीतेची वेणी म्हणतात त्या डिझाईनला तिकडे. आणि परंतु त्या केल्टिक नॉट्स, आता ही उजवीकडची आहे ते टिपिकल केल्टिक नॉट्स, तर त्या नॉट्स अशा युरोपमध्ये काढायची पद्धत आहे. आणि हा, हे ग्रीक लॅबरिंथ म्हणजे मेज ज्याला म्हणतात ना ते, तर ते लहानपणी सगळेच इथे मुलं ते गेम खेळतात, असं काहीतरी असतं आणि तुम्ही कुठून तरी शिरायचं आणि मग ते बरोबर मध्ये जाऊन दाखवायचं. तर तसंच हे आहे. तर हे तसे अशी हजारो आहेत, परंतु हे डावीकडचं जे आहे ते आम्ही अडॅप्ट केलंय इकडे महाराष्ट्रामध्ये. आता असं पण बाकीच्या भारतीय लोकांना माहिती असेल असं नाही, पूर्ण मराठी सगळ्या लोकांना पण माहिती असेल याची गॅरंटी नाहीये. परंतु समहाव मी राहिले तिथे सांगली, बेळगाव वगैरे या भागामध्ये किंवा मुंबईतल्याही काही लोकांना माहिती आहे. इथे हे डिझाईन जास्त किंवा कोकणामध्ये मला वाटतं जास्त हे माहिती आहे लोकांना. तर त्याला आम्ही चक्रव्यूह म्हणतो. आणि हे पण ते ग्रीसमध्ये लॅबरिंथ म्हणतात ह्या अशा डिझाईन्सना. तर जशी आपण भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या रांगोळ्यांची तुलना केली, तशी आता भारत आणि तिबेट आणि आफ्रिका आणि नेटिव्ह अमेरिका याच्यामध्ये आपण तुलना करणार आहोत. तर प्रत्येक संस्कृतीमध्ये उद्देश वेगळे असतात, काढणारे वेगळे, साहित्य पद्धत वेगळी, विषय कथा वेगळ्या. तर आपला उद्देश असतो की सजावट आणि संस्कार, इफ यू बॉइल्स डाऊन टू बेसिकली आपल्या रांगोळ्यांमध्ये. आणि तिबेटमध्ये ध्यानधारणा हा असतो उद्देश, आफ्रिकेमध्ये शिक्षण हा उद्देश आहे, आणि नेटिव्ह अमेरिकेमध्ये आजारपणावर औषधी उपाय, असं तिथे त्यांना हे मेडिसिन मॅन म्हणतात किंवा असे लोक तिथे ते काढतात नेटिव्ह अमेरिकेत, अरिझोनामध्ये वगैरे. आणि सगळीकडे पुरुषच काढतात हे डिझाईन्स ही. फक्त नेटिव्ह अमेरिकेमध्ये म्हणजे रेड इंडियन त्यांच्यामध्ये बायका काढू शकतात, परंतु त्या पुष्कळ 50-60 वयाच्या नंतरच्या, म्हणजे ज्यांची पाळी गेलेली अशा बायका त्या काढू शकतात, पण बहुतेक सगळे पुरुष काढतात. आणि भारतामध्ये सगळीकडे बायकाच काढतात. अर्थात काही घरात बसून तामिळनाडूत काढतात, पण ते लोकांना दाखवायला नाही, केवळ त्यांची मॅथमॅटिकल स्किल वाढवायला काढतात. साहित्य आणि पद्धत, आपण रांगोळी किंवा तांदळाचं पीठ वापरतात भारतामध्ये, बाकी सगळीकडे वाळू. तिबेटमध्ये वाळू, रंगीत वाळू, आफ्रिकेमध्ये वाळूमध्ये पण कोरून, आणि नेटिव्ह अमेरिकेमध्ये नैसर्गिक रंगीत वाळू, म्हणजे रंगीत दगडांचे केलेली पावडर. आणि विषय आपण बघितलं, भारतामध्ये 16 संस्कार स्त्रियांच्या निगडीत वगैरे, आणि तिबेटमध्ये बौद्ध किंवा आध्यात्मिक असं, आणि सामाजिक आणि आर्थिक आफ्रिकेमध्ये, आणि माणसं आणि भूत हे विषय. आता हे बघितल्यानंतर आपण मराठी रांगोळी आकृतिबंधांचे वेगळे पण काय आहे ते बघू. ते म्हणजे आपण ठिपके काढून व ते जोडून काढायची पद्धत असते. आणि अशा आकृतिबंधामध्ये गणिती तर्कशास्त्र म्हणजे इंडक्टिव्ह लॉजिक ज्याला म्हणतात ते असतं, किंवा संयमित सृजनशीलता हा मला अतिशय आवडला शब्द, म्हणजे हे वर्णन. कन्स्ट्रेन क्रिएटिव्हिटी आहे, परंतु त्या ठिपक्यांमुळे त्याच्यावरती एक संयम राहिलेला आहे, आणि ते मला अतिशय आवडतं. म्हणजे म्हणजे मनुष्य वेडावाकडा काहीतरी विचार करून, मला आय डोंट वॉन्ट टू गो इनटू दॅट इन डिटेल, पण त्यांनी दोन्ही मेंदूचा उपयोग केला जातो त्या संयमामुळं. आणि उजवा हा सृजनशीलतेसाठी असतो, म्हणजे क्रिएटिव्हिटीसाठी उजवा मेंदू, आणि डावा मेंदू हा तार्किक कामासाठी वापरला जातो. म्हणजे मॅथ सायन्स करणाऱ्या लोकांचा मेंदू हा डावा मेंदू जास्त ऍक्टिव्ह असतो, आणि क्रिएटिव्हिटी आर्टिस्ट या लोकांचा उजवा मेंदू जास्त ऍक्टिव्ह असतो. तसंच मूळ आकृतिबंधातून तेच अल्गोरिदम वापरायचं आज्ञाप्रमाणे प्रणाली, आणि मोठे आकृतिबंध बनवू शकतो आपण. आणि म्हणजे त्याच्यात एक मॅथमॅटिकल खूप भाग आहे मराठी आकृतिबंधामध्ये, जो कोलममध्ये किंवा तामिळनाडू मध्ये पण आहे, परंतु त्या वेगळ्या की त्या ठिपक्याच्या भोवती काढलेल्या असतात, आणि त्याच्यामध्ये प्युअर मॅथमॅटिक्सच्या ऐवजी इट्स मोर कम्प्युटर सायन्स जास्त आहे त्याच्यात. पण त्याच्यात सुद्धा असे आज्ञाप्रमाणे अल्गोरिदम असतं, आणि लहानातनं मोठे करू शकतो आपण.
आणि तसं करताना तुम्ही आकृतिबंधांची सममिती तीच ठेवता येते, पण बदलता येते. आता तो वेगळा विषय आहे, मॅथ सायन्स हा. तर मला एक बघायचं आता इथं खरं आपला जास्त विषयाला धरून डिस्कशन आहे, पण आधीच आवश्यक होतं तुम्हाला दाखवणं की इतर जगात कुठे काय काय आहे आणि भारतामध्ये इतर काय काय आहे. म्हणून ते मला पहिले 45 मिनिटं बोलायला लागलं, त्याच्यामुळे अर्धा तास मला वाटतं, अर्धा तास. ओके. तर हे मी सगळे बघितल्यानंतर असं मला वाटायला लागलं की मराठी रांगोळ्या काही ग्रीस मधल्यासारख्या दिसतात, काही मिडल ईस्ट सारख्या दिसतात, काही केल्टिक नॉट सारख्या दिसतात, काही आफ्रिकेतल्यासारख्या दिसतात किंवा कोलम सारख्या. तर असं मी अस्वस्थ झाले होते. आणि त्याच सुमाराला 2010 साली वगैरे मी चित्पावनिझम म्हणून पुस्तक वाचलं डॉक्टर दीक्षितांचं, आणि एकदम अशी ट्यूब पेटली त्यांच्या पुस्तकामध्ये. जो एक नकाशा बघितला मी आणि त्याच्यातनं बरोबर माझ्या सगळ्या प्रश्नांचं शंका निरसन झालं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहेत बहुतेक लोकांना, की ज्या वेळेला अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर भारतामध्ये गेला 300 वर्ष, म्हणजे इसवी सनापूर्वी 300 वर्ष, तर त्यापैकी बरेच, तो तर तिथेच पाकिस्तानमध्येच कुठेतरी मेला, परंतु त्याच्या बरोबर राहिलेले बरेच लोक राहिले भारतामध्ये, परत नाही गेले ग्रीसला. आणि त्यांच्यामुळं काही त्यांचं कल्चर आपल्यामध्ये आलंच, म्हणजे ते विशेषतः कोस्टल लाईन मध्ये, पंजाब, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक वगैरे. आणि तसं 5 साली, म्हणजे 2005 नाही, 5 साली, 2000 वर्षापूर्वी इस्रायल मधून काही मूर्तीपूजक आपल्या पश्चिम किनारपट्टीवर आले. हे मी एका पीबीएसच्या आणि ते लोक खूप अभ्यास करूनच ते शो बनवलेले असतात. तर मूर्तीपूजक म्हणजे काय, ते मूर्तीची पूजा करायचे, परंतु ज्या वेळेला ज्यू धर्माची स्थापना व्हायला लागली त्यावेळेला त्यांनी ते मूर्तीपूजेला बंधन आणलं. तेव्हा लोक तिथनं ते निघाले ज्यांना मूर्तीपूजा करायची होती ते, आणि ते ह्या आपल्या भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती येऊन थडकले. तर त्यांनी गणपती, अन्नपूर्णा, विष्णू यांच्या मूर्ती कोकणामध्ये आणल्या, आणि त्या पीबीएसच्या शो मध्ये मी बघितलेले आहेत ह्या मूर्ती. एका ज्यू माणसाकडे असं कपाटभर मूर्ती होत्या आणि आहेत, आणि त्याच्यामध्ये अन्नपूर्णाची आहे, आपल्या विष्णूची आहे, म्हणजे ज्याला असं शेषधारी नागावरती तो विष्णू झोपलेला आहे, असं काहीतरी असतात तशा टाईप. आणि इव्हन गणपती सुद्धा, म्हणजे तर हे बघितल्यानंतर, आणि 1000 ते 700 वर्षापूर्वीच्या काळात युरोप, इथिओपिया, मध्य आशिया मुख्यत्वे करून धंद्यासाठी आलेले लोक पश्चिम किनारपट्टीवर. तर ही जी स्थलांतर झाली आहेत गेल्या 2500 वर्षातली, आणि त्याचे पुरावे काय, तर अर्थात बऱ्याच गोष्टी, जसं मी म्हटलं, सगळी संस्कृतीच आपण आपल्या बरोबर नेतो जेव्हा आपण दुसरीकडे जातो, आणि आपण माहिती, आपण इथे आलो गेले 40-50 वर्ष. तर भाषा, खाण्यातील पदार्थ, कला, प्रथा, गोष्टी, काही जे काही गोष्टी असतील त्या तुमच्या लोककथा म्हणा, वाटेवर, ह्या सगळ्याची देवाणघेवाण होते. आणि एक उदाहरण द्यायची म्हणजे की मराठीतले शब्द बटाटा, सपाता, पाव, चहा, नाताळ, हे सगळे मूळ पोर्चुगीज शब्द आहेत. तसंच वकील किंवा आणखी कितीतरी गोष्ट फारसी आलेल्या आहेत. उर्दू आणि इंग्रजी तर अगणित आहेत, त्याला तर काही हेच नाहीये. म्हणजे मराठी शब्द खरंच खूप थोडे आहेत, बाकी सगळे इतरच खूप आहेत शब्द, आपण त्याला मराठी म्हणतो. त्याचबरोबर आपले खाण्याचे पदार्थ म्हणजे शिरा, श्रीखंड, पिठा, ब्रेड वगैरे हे ग्रीक संस्कृतीतून आलेले दिसतात. त्याच्या मागे सुद्धा गोष्टी आहेत, आता आपल्याला वेळ नाही थोडं सांगायला, पण शिरा एक माझ्या बरोबर मुलगा होता कम्प्युटर सायन्स करणारा ओहायोमध्ये. तर त्यानं मला एक दिवस रेसिपी सांगितली. अरे म्हटलं, आम्ही तो शिरा आहे आमचा तो, पण फक्त तो म्हटलं तू तेलाऐवजी तूप वापर ना, काय मस्त होईल, आणि तो ब्राऊन शुगर घालायचा. तर मी म्हटलं, अरे पांढरी साखर घाल आणि चांगलं केशर वेलदोडा घाल, म्हणजे मस्त म्हटलं शिरा होईल आम्हाला. तर ते अशा बऱ्याच ठिकाणून मला ह्या सगळ्या कळाल्या गोष्टी कुठून कुठून. आणि आजकाल सुद्धा आपण म्हणतो कुठलं आपण ते खातो ग्रीक योगर्ट, ते काय चक्काच असतो, तो थोडासा आणखी थोडंसं पाणी काढलं की झालं चक्का. एनिवे, तर नंतर जिलबी, मेहंदी हे पण मुस्लिम संस्कृतीतून आलेली आपल्याला माहिती आहे. आणि जिलबी शिवाय आणि मेहंदी शिवाय आता आपली लग्न होत म्हणजे बघा.
तुळशीचं लग्न हे तर आणखीनच, विशेषतः गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्रातच ते जास्त दिसतं. आणि विशेषतः लहान गावात, आता पुण्या मुंबईत तुम्हाला कुठे दिसणार नाही तुळशीचं लग्न, पण सांगलीला माझ्या घरी अजूनही माझ्या भावाकडे बाच्याकडे तुळशीचं लग्न असतं दिवाळीनंतर, त्या पहिल्या द्वादशी ते पौर्णिमेपर्यंत. तसंच ग्रीक संस्कृतीमध्ये मार्क वेडिंग म्हणून करतात. म्हणजे त्याच्यात सुद्धा असंच ते लग्न, म्हणजे ते आपल्याकडे तुळस आणि बाळकृष्ण याचं लग्न लावतात, परंतु ग्रीक संस्कृतीमध्ये ते असं काही देवांचंच लग्न लावतात असं नाही. परंतु त्याचं तर ते रूपांतर नसावं असं आपला माझा प्रश्न आहे. आणि कारण काय आहे, हे मी सगळ्या ज्या इथं देतीये ना पुरावे, हे तुम्हाला कुठेही ईस्ट कोस्टला दिसणार नाहीत. म्हणजे तमिळनाडू, बंगाल, ओरिसा इकडे कुठेही, हे वेस्ट कोस्टलाच दिसतं हे सगळं, या गोष्टी. म्हणून मला ते जास्त महत्वाचं वाटतं. तसंच स्कंद पुराणातल्या काही गोष्टी परक्याने लिहिल्या असण्याची शक्यता आहे, असं मला व्हँकुव्हर मधल्या भाषातज्ञ डॉक्टर अशोक अकलूजकर माझ्याकडे म्हणाले होते. एकदा मी त्यांच्याकडे गेले होते 10 साली मला वाटतं, आणि भरपूर आम्ही गप्पा डिस्कशन केलं. त्यावेळेला त्यांनी हे मेन्शन केलं होतं माझ्याकडे. आणि दुसरं म्हणजे आपल्या आता माधव देशपांडे आहेतच इथे, आणि त्यांच्याशी मी भरपूर चर्चा चर्वण केलेली आहेत बरेचदा. तर त्यांनी मला सांगितलं होतं की महाभारताच्या 1000 आवृत्त्या आहेत पूर्ण भारतामध्ये, आणि त्यापैकी फक्त 50 आवृत्त्यामध्येच द्रौपदी वस्त्रहरणाची गोष्ट आहे, आणि ती सुद्धा आपल्या पश्चिम किनारपट्टीवरच जास्त सापडते. तर हे काही पुरावे आहेत की परकीय येऊन त्यांनी कसे, ढवळाढवळ म्हणायची पद्धत नाहीये, ही देवाणघेवाण जी झाली स्थानिक आणि परकीयांमध्ये, त्यामुळं हे शक्य झालं. तर एक डोर्थी वॉशबर्न म्हणून बाल्टिमोरच्या मानवशास्त्रज्ञ आहेत, आणि त्यांची गाठ पडली ती माझी 20 वर्षापूर्वी. आणि तेव्हा त्या म्हणल्या होत्या की ज्या वेळेला एखादं डिझाईन एका संस्कृतीतून दुसऱ्या संस्कृतीत जातं, त्यावेळेला त्याचं स्वरूप बदलतं. म्हणजे काय की आता तुम्हाला एक दाखवते, ही डावीकडचं जे डिझाईन आहे ना, तर ते खरं ओरिजिनली स्पेन मधून आलेलं आहे, आणि ते पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे कुठं स्पेन मध्ये काय आहे ते. तर पण ते बघा, महाराष्ट्रात कोकणात आल्या आम्ही त्याला लगेच पानं फुलं जोडून टाकली, तर कोकणामध्ये इतकी फुलं पानं तुम्हाला दिसणार आहे, तुम्ही कसं थांबवू शकणार स्वतःला, म्हणजे असं त्याला जोडलीच त्यांनी. तिकडे स्पेन मध्ये असं काही जोडलेलं नाहीये, ते मी पुढे दाखवणार आहे तुम्हाला कसं ते दिसतं त्यांचं डिझाईन. तर लगेच ते बदललं इकडे आल्यावर. आणि दुसरं असं की ज्या वेळेला एका संस्कृतीतून डिझाईन दुसऱ्या संस्कृतीत जातात, त्यावेळेला ते सगळं म्हणजे एका संस्कृतीमध्ये साधारण एकसारखीच डिझाईन असतात. म्हणजे तामिळनाडूमध्ये सगळे ते कोलम साधारण एकसारखेच त्या टाईपचे असतात, पण महाराष्ट्रामध्ये तसं नाहीये, काही जोडून काढलेले आहेत, काही मी तुम्हाला आता पुढे दाखवते मी आणखी जास्त. तर ते त्यामुळं हा इकडे ज्या वेळेला दुसऱ्या संस्कृतीतला आला आकृतिबंध महाराष्ट्रामध्ये, मराठी कल्चरमध्ये, तर ते त्याचं स्वरूप बदलतं, आणि त्यामुळं ते वेगवेगळे दिसतात आपल्याला. आकृतिबंध एकसारखे दिसत नाहीत आपल्याला, आणि त्याची सिमेट्री पण बदलते किंवा वेगळी असते प्रत्येक संस्कृतीमध्ये ज्या वेळेला तुम्ही बघता ते आकृतिबंध तेव्हा. तर आता हे बघा, हे मी आता टेबल केलं इथे. तर उगमाचा प्रदेश नारळ जो आहे, तर मी त्याला इक्विव्हॅलंट मला कुठेही मिळालं नाही दुसऱ्या, म्हणजे पूर्ण भारतात नाही किंवा इतर जगामधल्याही कुठल्या संस्कृतीमध्ये कुठे काही मिळालं नाहीये. तर ते माझं असं मत आहे की एकतर नारळ हे कोकणातलं ओरिजिनल आपलं खाद्य आहे, आणि त्याला साजेसं म्हणून ते नाव त्यांनी नारळ दिलं, आणि तसा इतर कुठेही तुम्हाला दिसत नाही. आणखी एक गंमत बघा, नारळामध्ये आम्ही ज्यावेळेला इटरेशन करतो ना, त्यावेळेला ते 2 आकृतिबंध एकमेकाला जोडलेले नाहीयेत, ते सुटे सुटे आहेत. आता स्वतः मी कोकणस्थ आहे, परंतु मला खूप मजा येते सांगायला की आमचे स्वभाव कसे वेगळे असतात. आम्ही असे एकदम गळ्यात गळे घालायला जात नाही कोणाच्या, असे
असं आपलं अस्तित्व हे धरून ठेवायचं, म्हणजे असं असं. तर मला म्हणून वाटतं की ते नारळ हे अगदी खास कोकणातच तयार झालेलं आहे तो आकृतिबंध. आणि बिल्वपत्रामध्ये अर्थात हे स्पेक्युलेशन्स आहेत, असं अगदी काही ही काळ्या दगडावरची रेघ नाहीये. आणि मी बऱ्याच ठिकाणी ही प्रेझेंटेशन दिलेली आहेत, त्यामुळं कोणी जरी त्याच्याविषयी शंका काढली किंवा दुसऱ्या काही पॉसिबिलिटी मेन्शन केल्या तर मी ते विचार करून बदलू शकते, परंतु अजून तरी कोणी काही म्हणालं नाहीये. तर आयर्लंडमध्ये जे 3 लीफ क्लोव्हर असतं, म्हणजे आता या सेंट पॅट्रिक्स डेला वगैरे त्याचं मोठं महत्व असतं, तर आपल्या ते हे 3 लीफ क्लोव्हर. आणि आम्ही जे बिल्वपत्र म्हणून काढतो त्याला अशीच 3 पानं काढलेली असतात. ते बिल्वपत्र म्हणजे आपल्याला माहितीये बेलाच्या पानाला 3 असतात पानं, आणि ती आपण शंकराला वाहतो. परंतु तसंच काय त्याचं इटरेशन केलं हे महत्वाचं आहे, की बरोबर ते अशा टाईपचं दिसावं म्हणून ते केलं. ती एका संस्कृतीतनं दुसऱ्या संस्कृतीत गेलं की आम्ही लगेच त्याला नटवून टाकतो. ते मात्र ओरिजिनल आहे भारतातलं, की नटवणे कुठल्याही गोष्टीला. मग ते अन्न असू दे, तुमचं म्युझिक असू दे, आर्ट असू दे, काही असू दे, किंवा माणूस असू दे, मुली असू दे, आम्ही नटवतो त्याला लगेच. तर आता बघा, ही कोयरी आपण हे अगदी नटवलेलं ओरिजिनल हे आहे. काय म्हणायचं त्याला, हा, ही कोयरी आम्ही अशी नटवली, त्याला आम्ही फुलाची परडी म्हणायचो लहानपणी. पण हे स्पेनमध्ये ग्रनाडा जो भाग आहे स्पेनचा, तिथे अल्हाम्ब्रा पॅलेस म्हणून आहे, आणि तिथे हे डिझाईन बनवलेलं आहे. आणि हे कशावर आहे डिझाईन सांगते तुम्हाला, की ते एका राजाची बेडरूम आहे, आणि त्याच्या जिथं बेडरूमच्या आतमध्ये प्रवेश करायच्या त्या भिंतीवर पूर्ण हे डिझाईन असं काढलेलं आहे, पूर्ण भिंतवर. आणि एका इंजिनिअरिंगच्या मुलाशी बोलताना, माझ्या मुलीचा रूममेट होता एक इंजिनियर मध्ये, आणि तो सिव्हिल इंजिनिअरिंग आपला भारतीयच होता, नागपूरहून आलेला पण साऊथ इंडियन. आणि तो सतत बघत राहायचा. मुलीला मी एक असं दिलं होतं काढून, एक चित्रांगणाचं चित्र, तर त्याला ती खूप डिझाईन आवडायची आणि तो बघत राहायचा. आणि तो मला म्हणला की हे डिझाईन, हा जो शेप आहे तो अतिशय कठीण असतो, म्हणजे तो तुम्ही लाकडाचा बनवा किंवा कुठल्याही गोष्टीचा बनवा, ते मोडणं हा फार अवघड आहे. म्हणजे ते बरोबर आहे, त्याच्या बेडरूमच्या वॉलवरती त्यांनी जे काढलंय की ते कोणीही आतमध्ये शिरकाव त्याचा होणार नाही, म्हणजे ती हे करणं अवघड आहे, म्हणजे ती वॉल मोडणं, किंवा म्हणून तो त्यांनी तसा केलेला आहे. परंतु तो शेप जेव्हा इकडे आला कोकणात, तर बघा आम्ही त्याला लगेच पानं फुलं जोडून दिली. एनिवे, मग चक्रव्यूह हे खरं ओरिजिनल आम्ही असं शिकलेलो आहे लहानपणापासून, परंतु बहुतेकांना माहित नसतं. आणि त्याला मग आम्ही ती अभिमन्यूची गोष्ट जोडली आहे. आणि हे लॅबरिन जे म्हणतात त्याचं फक्त ओपनिंग दुसऱ्या बाजूचं आहे. आणि तर ते डिरेक्टली ते ग्रीसमधनंच आलेलं आहे, त्याच्यात शंकाच नाहीये. आणि मग आता आणखी म्हणजे माधुरी की ताई, आता आपल्या 12:15 झालेत आहे. ऑलमोस्ट होत आली आहे, तर अजून एक काही मिनिटात आपण रॅपअप करू, कारण मग काही प्रश्न किंवा कॉमेंट्स असतील तर ते पण आपल्याला घेता येतील. चालेल चालेल. तर मी आता भरभर जाते. तर ते ताटाभोवतीची मेहर, पूर्वीची तुम्ही देवळं बिवळं बघितले तर अशी घुमट नसायचं, ते नंतर आले, म्हणजे मुस्लिम लोक ज्या वेळेला आले इकडे भारतात त्यावेळेला. आणि दिवाळीतली रांगोळी आहे ती टेसलेशन जी आली आहे आपल्याकडे मिडल ईस्ट मधून. आणि ही बोटनाची रांगोळी म्हणून जी आम्ही काढतो त्यावेळेला ती युरोपमधनं केल्टिक नॉट म्हणून तशी आली आहे. आणि सरस्वती म्हणून आपण जी काढतो ती या दक्षिण भारतामध्ये श्रीयंत्र म्हणून काढतात, त्याच्यावरनं आपण डेव्हलप केली आहे. आणि ही पूर्वीच्या काळचे देवळांचे वगैरे घुमट असे असायचे, आणि आता हे नवीन आधुनिक काळातले. तर मी सांगलीची म्हणून तिथलं गणपतीचं देव आणि कोल्हापूरचं शालिनी पॅलेस ते घेतले चित्र. आणि हे आपण चक्रव्यूह म्हणून जे काढायचो तर ते त्याला जोडली गेली हे. आणि हे कुठेतरी मिळालं, दिल्ली जवळ कुठेतरी मिळालंय. परंतु हा जो नकाशा आहे हा मला त्या दीक्षितांच्या पुस्तकामध्ये मिळाला. आणि अशा इतक्या सगळ्या वेगवेगळ्या भागातनं पश्चिम किनारपट्टीवरती भारतामध्ये लोक आले गेल्या 1000 ते 2000 वर्षामध्ये, आणि त्यांच्याबरोबर ती संस्कृती आली. आणि हे माझं इंटरेस्ट, मी स्वतः असल्या मला खूप क्युरिओसिटी होती, म्हणून त्यांनी असं हे केलं. तर ग्रीस म्हणे ते
बापट हे ओरिजिनल ग्रीसमधनं आलेले असं दीक्षित म्हणतात. आणि माझ्या एका आत्तेभावानं स्वतःच करून घेतलं DNA टेस्टिंग, आणि त्याचं 100% युरोपियन आहे आपटे. आणि मी माहेरची गाडगीळ, आणि मी ते माझ्या भावाचं करून घेतलं, आणि त्यांचंही 75% युरोपियन आणि 25% ज्युईश असे आलेले आहेत. आणि खरे बिडे हे लोक इथिओपियातनं आलेले आहेत, आणि ते पण दीक्षित म्हणतात. आणि ह्याच्यात आता मी काही काही असे साम्य दाखवलीत, की पौष्टिकाई म्हणा, ज्युईश मधल्या प्रथा म्हणा, किंवा कोकणस्थांच्यातल्या प्रथा, हे आपण किती साम्य आहे याच्यामध्ये. आणि किंवा मेक्सिकोमध्ये जे एक राईस मिल्क म्हणून पेय बनवतात, तर त्याला ते वाचते कळल्यावर मला मला अगदी पुन्हा अभिमन्यूची आठवण झाली. जसं त्यांना खरं दूध हे मिळालं नव्हतं प्यायला अभिमन्यूला, आणि त्याला ते तांदळाची पिठी पाण्यात कालवून दिली. एनिवे, आणि मग हा, हे मला एक चित्रांगण म्हणून आम्ही काढतो चैत्रामध्ये. आणि त्याच्यामध्ये मला ते असं वाटतं की सगळ्या जगातल्या कल्चर मधल्या इथे रांगोळ्या आलेल्या आहेत. तर मला ते हिंदू संस्कृतीचं प्रतिबिंब आणि तिच्यातील एकात्मता असं माझ्या लक्षात आलं. आणि आपण निसर्गापरत्वे जगायला शिकवतं आपल्याला, कारण आपण सगळ्या प्राणी आणि पक्षी यांना, किंवा फुलं पानं, त्यांना सगळ्याला आपण खूप महत्व देतो आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये. आणि हे माझे वेगवेगळे संदर्भ आहेत त्याच्यासाठी. आणि ही विशेष काही लोकांनी मला खूप मदत केली ह्याच्यामध्ये. आणि त्या लोकांना असं पण जगातल्या जगभरच्या लोकांनी जवळजवळ मला मदत केलेली आहे. आणि तर म्हणून BMM सेल्फ केअरला आणि श्रीकांत सबने, श्रीयोगला धन्यवाद आहेत. आणि आपण सगळे श्रोते आलात म्हणून. आणि विशेषतः झूम शिवाय काही होऊ शकलं नसतं. आणि मी अॅरिझोनामध्ये किंवा पुष्कळ ठिकाणी मी अशी रांगोळीची वर्कशॉप्स लहान मुलांना वगैरे देते. ते ही मुली खूप छान होत्या, या अगदी उत्साही. ह्या मुलीनं तर एक रांगोळी केक म्हणून बनवलं, ह्या मुली. आणि रांगोळी डान्स, तिनं रांगोळीवर गाणं लिहिलं आणि डान्स केला, आणि रांगोळीचा केक करून आणला. काय अरे वा. विचारू नका, मला ती भरपूर धमाल. मला रिटायर आणि त्या झाल्यापासून एका मुलीच्या शर्ट वरती ह्याची हो हो रांगोळी मला राखी. मी करते, रांगोळीची डिझाईन असलेली टी शर्ट बनवते मी. इव्हन अच्छा. माझा स्वतःचा आत्ता टी शर्ट बघा, मी दाखवीन तुम्हाला हे. अरे वा हो वा म्हणजे वा वा. एक हो मिनिट ते एक मिनिट, मी स्पॉटलाइट करते. हा, हे हा, पहा. तर हे नवग्रहाची रांगोळी म्हणून मी तो साऊथ इंडियन मला अतिशय आवडलं हे. त्याच्यात अच्छा. जरी कुठेही साम्य नसलं, नॉर्मली आम्ही सिमेट्री बघतो, एखादी गोष्ट छान दिसली की सिमेट्री असते त्याच्यात. त्याच्यात तुम्हाला कुठेही सिमेट्री दिसणार नाही, तरी पण ते किती छान दिसतं. तर याला सुंदर. एका बाईकडनं मला कळलं की त्याला बिझी क्विल्ट म्हणतात. असे क्विल्ट मध्ये सिमेट्री असते, परंतु सिमेट्री नसलेले क्विल्ट छान दिसतात. तर त्या बाईनं मला बिझी क्विल्ट, तसं हे बिझी डिझाईन झालंय. अच्छा. नाही नाही, खूपच फॅसिनेटिंग विषय आहे हा माधुरीताई. हा थँक्यू सो मच. आणि तुम्ही त्यामध्ये एवढं संशोधन केलंय. आणि जसं तुम्ही सांगितलं की रांगोळी म्हणजे फक्त रांगोळी किंवा फक्त चित्र नाही, तर ते सगळं कल्चर आणि आपल्या इतिहास, संस्कृती आणि मनुष्याच्या रोजच्या आयुष्याशी किती त्याचा संबंध आहे. तर खूपच छान माहिती होती. जर कुणाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही चॅटमध्ये टाका, किंवा हात वर करा. आपल्याकडे थोडाच वेळ आहे, पण हो, मला 10 एक मिनिटं. प्रश्न नक्की विचारायचा आहे. हा आणि हा ह्या पूर्ण प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही स्वस्तिकाचा उल्लेख नाही केलात, पण स्वस्तिक हे चिन्ह जे आहे आपल्याकडे. नाही, म्हटलं की मग आपण सगळी जी काढतात ना, शंखचक्र गदा पद्म स्वस्तिक पण आहे त्याच्यामध्ये. हा, पण हा त्याच्या आणि आपलं स्वस्तिक आणि युरोपमध्ये त्याचं जे उलट्या प्रकारे चिन्ह वापरलं जातं, याच्यावर खूप हे म्हणजे ते सगळ्यांना माहिती आहे स्वस्तिक. तर ते भारतीयांचं काय काय नाही, मी म्हटलं ना की खूप हे आहे. आणि स्वस्तिकाचं तसं कंपॅरिझन मी नाही करत. एक खरं ना सांगते, माझी ही पुस्तकं आहेत 2, आणि त्याच्यामध्ये आधी डिटेल तुम्हाला कळेल सगळं. अच्छा. मी जे मला जे काय बोलायचंय ना, ह्याच्यावर मी पूर्ण बोलायचं म्हटलं तर 10-12 तास लागतील. बरोबर. पण तुम्ही आहेत माझी त्याची पुस्तकं. नावं आणि सांगता का? नावं सांगा ना. हे आणि मराठीतलं आहे ते भारतीय रांगोळी म्हणून. अच्छा. आणि आणि ते त्याच्यामध्ये जास्त मॅथ सायन्स आहे, म्हणजे माझा दृष्टिकोन जास्त मॅथ सायन्स आहे. परंतु मी हे कल्चरलचं त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये कल्चरल विषयी. अच्छा. अच्छा. हा, आणि आणि हे हे कुठे इंग्रजीमध्ये. मिळेल? Amazon वर मिळेल का?
नाही, मी हे मी स्वतः सेल्फ पब्लिश केलंय, पण मी म्हणजे कुणाला हवं असं तर मी घरूनच पाठवते. पूर्वी ठेवलं तर मी अमेझॉनवर, परंतु नाही मी करत आता. मी सगळे विड्रॉ केलं एकदम फेसबुक, बरं. अमेझॉन. मग जस्ट पण हे पुण्याला मिळू शकतं पद्मगंधा अच्छा. प्रकाशन मध्ये. बरं बरं. थँक्यू. एक प्रश्न आहे की रांगोळी यूज करायची पावडर, म्हणजे भारतामध्ये आपण पावडर वापरतो, ही पद्धत कुठून आली आणि याचा थोडक्यात काही इतिहास आहे का? पावडर जी असते त्याला एक शिरगोळ्याचा दगड म्हणतात त्याला. म्हणजे तो असा सॉफ्ट असतो पांढरा, आणि तो दगडच म्हणजे ठेचून त्याची पावडर करतात. जे पांढरी रांगोळी असते ती त्या शिरगोळ्याचीच असते. आणि आजकाल असते असं नाही, कारण काही वेळेला मला अशी खूप चरचरीत वाटते, आणि मग ती बहुतेक मग ती ह्याची असते, क्वार्ट्जची वगैरे असं करत असतील असं वाटतं. पण जी ओरिजिनल शिरगोळ्याची असते ना, ती अगदी छान सॉफ्ट असते अगदी पावडर. आणि मग बाकी केमिकल वापरून मग जसे आता हे होळीचे वगैरे रंगाचे केमिकल असतात ना, ते वापरून मग ती रंगीत करतात रांगोळी मग. ऐकू येत नाही मला का पण. नाही, थँक्यू. सॉरी, मी म्यूट होते. ओके. अंजली, बोला. माझा प्रश्न हा आहे की रांगोळीच्या बद्दल आपण खूप बोललो, पण गेरू बद्दल नाही काही बोललो. कशाबद्दल? गेरू. ओके ओके. ते मी ते कला किंवा त्याच्या नाही जो नाही, वेगळं कबूल मान्य प्रेझेंटेशन आहे, करते ना, पण त्याच्यात मग म्हणजे मी ते साहित्य वगैरे त्याच्यात ते जास्त हे बोलते त्याच्याविषयी. हे आज कारण फोकस होता. कारण आपल्याकडे गेरूमुळे त्याला जो एक वेगळा गेटअप येतो, किंवा ती जो मातीचा रंग असतो त्याने त्याला जो पांढऱ्या रांगोळीला जो गेटअप येतो. कशावर कुठल्याही डार्कच्या बॅकग्राऊंडवर येणार. तर मी माझ्या कॉलेजमध्ये लहान मुलांना वर्कशॉप द्यायची, तर माझ्या फिजिक्स रूम मध्ये सगळी अशी काळ्या रंगाची मस्त टेबल होती, आणि इतक्या रांगोळ्या सुंदर दिसायच्या त्याच्यावर काळ्या रंगावर. किंवा घरी सुद्धा मी सगळ्या कोविडमध्ये काढल्या, ते असे काळे बोर्ड विकत आणले होते आणि होम डिपोतनं, आणि त्याच्यावर काढल्या कुठलाही डार्क रंग. इव्हन आम्ही लहानपणी तर मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी इव्हन थॅचर मध्ये, मी माझ्या पॅटिओ मध्ये लोक हसायची मला, पण मी चक्क गाईचं शेण आणून मी शेणाने सारवून त्याच्यावर रांगोळ्या काढलेल्या. बरोबर बरोबर. आम्ही सांगलीला वगैरे आम्ही शेणाचा सडा घालायचो लहानपणी. तर ते गेरू काही ठिकाणी गेरू वापरतात, ते काय एनिथिंग पांढऱ्याच्या कुठल्याही बॅकग्राऊंड, डार्क बॅकग्राऊंड वर पांढरं चांगलंच दिसतं ना, त्यामुळं हो हो, थँक्यू. नाही, हा विषय खूप मोठा आहे, खूप नाही मोठा इंटरेस्टिंग आहे, आहे. आणि मलाही वाटलं नव्हतं. मी 20 वर्ष 25 वर्षापूर्वी जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझी इच्छा नव्हती इतकं डीप जायची, पण ते जसं म्हणतात ना, ते ह्याचे वाळूचे ते तुम्ही त्याच्यात असे ऋतच जातात, तशी मी ऋतून गेली. हो, अगदी. थँक्यू सो मच माधुरीताई, आज तुम्ही आलात आणि तुमच्याकडे असलेली सगळी माहिती आणि तुमचं पॅशन आमच्याशी शेअर केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपलं सेशन रेकॉर्डिंग नेहमीप्रमाणे यूट्यूबवर अपलोड करून आपल्या ग्रुपवर टाकलं जाईल. आणि माधुरीताई, आम्ही जनरली काय करतो की व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुम्हाला जर ऍड केलं, तुम्ही जर व्हॉट्सॲप वापरत असाल तर. नाही वापरत मी, मला काही तुम्ही हल्ली नाही आवडतच नाही वापरत. अच्छा, सोशल. मग तुमचा ईमेल ऍड्रेस किंवा ईमेल आणि फोन नंबर किंवा मेसेजेस मध्ये चालतं मला. मी बरं, मग आयपॅड तुम्ही वापरते तुमचा त्यामुळं तुमचा ईमेल ऍड्रेस, फोन नंबर इथे तुम्ही चॅट मध्ये जर टाकलात तर चालते कॉन्टॅक्ट करायचे ते करू शकते. चालते. आणि आपला आता पुढच्या आठवड्यात जो सेशन आहे, अंजली तू सांगशील का त्याची माहिती? माधुरीताई, सगळ्यात पहिले तुमचे खूप 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 आभार. म्हणजे एवढी आम्हाला फक्त, म्हणजे मला तर फक्त मराठी रांगोळी एवढाच प्रकार माहिती होता, तसं एकदम एक वेगळं क्षेत्र असं ओपन झालं की भारतातल्या सगळ्या कल्चर्स मधल्या सगळ्या वेगवेगळ्या आहे. आणि खूपच म्हणजे खूप आवडलं तुमचं सेशन. आणि आत्ताच तुम्हाला आमंत्रण आहे की तुम्ही त्याचा संबंध तुम्ही सायन्स, गणित वगैरे तशासाठी पण एकदा माहिती देण्यासाठी. अरे बापरे. नाही, माझ्याकडे 4 प्रेझेंटेशन्स आहेत रांगोळी विषयावर, 4-5 आहेत. आम्हाला खूप आवडेल तुम्ही परत येऊन त्याची जरूर, अगदी जरूर. थँक्यू सो मच. आणखीन पुढल्या आठवड्याची अनाउन्समेंट म्हणजे पुढल्या रविवारी 11 वाजता व्हर्जिनिया मधले एक फार्म आहे, तिथे अलेक्स आणि मरिया
ते फार्म आहे त्याच्यावर खूप त्यांचे पेट ॲनिमल्स आहेत, फार्म ॲनिमल्स आहेत आणि ते दोघं रेकी मास्टर आहेत. तर त्यांच्या फार्म लाईफ बद्दल, त्यांच्या ॲनिमल बद्दल ते पुढल्या संडेला आपल्याशी संवाद साधणार आहेत. थँक्यू. मला दुसरं फार सुंदर झालं माधुरी ते. फार तुमची सांगायची पद्धत सुद्धा इतकी सुंदर आहे, अगदी अट्रॅक्टिव्ह. म्हणजे रांगोळी इतकीच ती सुंदर आहे. त्यामुळे खूप छान मजा वाटली ऐकायला पण. थँक्यू.